आपणा सर्वांस ख्रिस्त येशूमध्ये सलाम. देवापासून येणारा शब्द, देवाची गर्जना, देवाच्या अंतःकरणातून येणारी वाणी आज मी तुम्हापर्यंत घेऊन येत आहे. माझा विश्वास आहे की देवाचा शब्द आमच्या हृदयामध्ये, आमच्या अंतःकरणात, आमच्या घरात, आमच्या कुटुंबामध्ये कार्यकारी शब्द आहे. देव तुम्हाला या वचनाद्वारे आशिषित करो. धन्यवाद. आणि आज यावेळेस आपण टाळ्या वाजूया प्रभूसाठी. मला हे पात्र फार आवडतं. प्रभूल ही गोष्ट अतिशय अंतःकरणाला भेटणारी गोष्ट आहे. आणि मी प्रभूला बोलवतो की तो आपल्या देवाच्या वचनात. गॉड ब्लेस. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. मला सांगू द्या की देवाची उपस्थिती आमच्यामध्ये आहे. हालेलुया. देवाचा महिमा आमच्यामध्ये आहे. हालेलुया. तो आमच्यामध्ये वस्ती करणारा आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं मी उपासना करत होतो, पास्टर देखील म्हणाले की पवित्र आत्मा या ठिकाणी आहे. मला माहीत नाही की तुम्ही या ठिकाणी कोणासाठी आलात. मला हे माहीत नाही की तुम्ही कोणाला भेटायला आलेलात, पण मला हे माहिती आहे की आमचा परमेश्वर आम्हाला भेटायला आलेला आहे. हालेलुया. तो महिमेमध्ये वसणारा परमेश्वर तुम्हाला आणि मला भेटायला आलेला आहे. जितके उत्सुक आम्ही त्याला भेटण्यासाठी असतो, त्याच्यापेक्षाही जास्त उत्सुक आमचा परमेश्वर आम्हाला भेटण्यासाठी असतो. हालेलुया. जिथे दोघे किंवा तिघे त्याच्या नावाने जमतात, त्यांच्यामध्ये उतरून येणारा आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि आजच्या उपासनेमध्ये परमेश्वराने आम्हाला स्पर्श केलेला आहे. त्याचं गौरव आमच्यामध्ये उतरून आलेलं आहे. त्याची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. हालेलुया. आणि आज काय तुम्ही तयार आहात त्याच्या महिमेने भरण्यासाठी, त्याच्या गौरवाने भरण्यासाठी. हालेलुया. परमेश्वराचं महिमा, परमेश्वराचं गौरव या माईकवर उतरून येत नाही प्रियानो. परमेश्वराचं गौरव या ड्रमवर उतरून येत नाही. परमेश्वराचं गौरव कुठल्या गिटारवर उतरून येत नाही. परमेश्वराचं गौरव तुम्ही बसलेल्या खुर्चीवर उतरून येत नाही. परमेश्वराचं गौरव आमच्यामध्ये येतं. हालेलुया. परमेश्वराची महिमा आमच्यामध्ये येते. हालेलुया. आणि आज माझा विश्वास आहे की त्याच्या महिमेने तो आम्हाला भरणार आहे. तुम्ही तयार आहात? देव आमच्याशी बोलू इच्छितो, त्याच्या महिमेने भरू इच्छितो. तुम्ही तयार आहात? हालेलुया. चला आपल्या अंतःकरण तयार करूया, कारण तो परमेश्वर आज अनेकांशी बोलणार आहे. आज असे कितीतरी लोक आहेत की जे प्रश्न घेऊन आलेले आहेत, समस्या घेऊन आलेले आहेत, हारून आलेले आहेत. मला सांगू द्या की परमेश्वराच्या महिमेमध्ये तो तुम्हाला आज भरणार आहे. तुम्ही इथून जाताना रिकामे जाणार नाही, तर परमेश्वराची महिमा तुम्ही घेऊन जाणार आहात. हालेलुया. हालेलुया. चला आपले धन्यवाद आपण परमेश्वराला देऊया. चला आपली स्तुती आपण परमेश्वराला देऊया. त्याला म्हणूया की परमेश्वरा बोल माझ्याशी, मी तुझा आवाज ऐकण्यासाठी तयार आहे. परमेश्वरा बोल माझ्या संती, मी तुझा आवाज ऐकण्यासाठी तयार आहे. परमेश्वर त्याचा शब्द घेऊन, त्याची गर्जना घेऊन आमच्यामध्ये येत आहे. परमेश्वराचा शब्द कार्यकारी शब्द आहे. परमेश्वर आमच्याशी बोलणारा आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वर माझा अंतःकरण तू तयार कर. तुझा शब्द स्वीकारण्यासाठी माझा अंतःकरण तू तयार कर. परमेश्वर माझी जमीन तू आज सुपीक कर, कारण तुझं वचन मला आज ग्रहण करायचं आहे. हालेलुया. यहोवाला मी शोधले तेव्हा त्याने मला उत्तर दिले आणि माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. त्याने त्याच्या पलीकडे आणि प्रकाशित झाले आणि त्याची मुख्य कधी लाजवली नाही. हालेलुया. परमेश्वर आम्ही तुझ्या महिमेमध्ये उभे आहोत, तुझ्या गौरवामध्ये आम्ही उभे आहोत. ओ तुझं गौरव परमेश्वरा हे सामर्थ्यशाली आहे. तुझी महिमा ही सामर्थ्यशाली आहे. ओ प्रभू, तुझ्या महिमेला आम्ही हलकं घेत नाही. परमेश्वरा तुझी महिमा आम्हाला भरण्यासाठी पुरेशी आहे. तुझ्या महिमेपुढे कोणी उभं राहू शकत नाही. परमेश्वरा प्रत्येक फोटो, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्तंभ, प्रत्येक मूर्ती त्या महिमेपुढे झुकते. तो दागोन सारखा देखील दैवत ज्यावेळेस तो कराराचा कोश त्यांनी काबीज केला, ज्यावेळेस तो कराराचा कोश ठेवण्यासाठी त्यांना जागा मिळाली, त्यावेळेस त्या दागोन मंदिराच्या मध्ये त्याला ठेवण्यात आलं. मला सांगू द्या, तो दागोन, तो खोटा दैवत देखील त्याच्या पुढे उपडा पडला. त्याचे हात आणि त्याचं मुख तुटलं. मला सांगू द्या की आज आमच्या मध्ये परमेश्वराची महिमा आहे. त्या महिमेपुढे कुठलीही समस्या, कुठलाही डोंगर, कुठलीही मूर्ती, कुठलाही पास्ट, कुठलीही भीती त्या महिमेपुढे उभी राहू शकत नाही. हालेलुया. काय तुमचा विश्वास आहे का? आज तीच महिमा आज तुमच्या अंतःकरणामध्ये बसू इच्छिते. आज तीच महिमा तुमच्या घरामध्ये वस्ती करू इच्छिते.
आज तीच महिमा तुमच्या कामावरती, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये वस्ती करू इच्छिते. चला स्वीकारूया त्या महिमेला. परमेश्वर त्याच्या महिमेने आज आम्हाला भरू इच्छितो. आज त्याचा शब्द घेऊन तो येत आहे, त्याची महिमा घेऊन तो आलेला आहे. आज तो आमच्यामध्ये बसू इच्छितो. आम्ही त्याचं वस्तीस्थान आहोत, आम्ही त्याचं महिमेचं ठिकाण आहोत. आमच्यामधून त्याची महिमा त्याला प्रकाशित करायची आहे. ओ धन्यवाद परमेश्वर. हालेलुया. पवित्र आत्मा तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझ्या नावाला उंच करतो. तू आम्हाला आज तुझ्या महिमेमध्ये भरत आहे त्याबद्दल तुझे आभार मानतो. हालेलुया. मला सांगू द्या प्रियानो, ज्यावेळेस आम्ही इथे विश्वास धरतो त्यावेळेस वर काहीतरी घडतं. ज्यावेळेस आम्ही इथे हात उभारतो त्यावेळेस स्वर्गामध्ये काहीतरी घडतं. ज्यावेळेस आम्ही देवाला पुकारतो त्यावेळेस स्वर्गामध्ये काहीतरी घडतं. ज्यावेळेस आम्ही इथे काहीतरी बांधतो त्यावेळेस स्वर्गामध्ये काहीतरी बांधलं जातं. ज्यावेळेस आम्ही इथे परमेश्वराला पुकारतो, त्याचं नाव आम्ही घेतो, त्यावेळेस स्वर्गामध्ये काहीतरी हालचाल होते. हालेलुया, हालेलुया. आज आमचा इकडचा आवाज, आज आमची स्तुती, आज आमचा विश्वास आज त्या स्वर्गामध्ये काहीतरी घडवणार आहे. हालेलुया. वर काहीतरी होणार आहे. त्या स्वर्गातून आज आमच्याकडे काहीतरी येणार आहे. आमच्या आशीर्वाद ते स्वर्गातून येणार आहे. आज परमेश्वराचा शब्द त्या स्वर्गातून येणार आहे. आज परमेश्वर आमच्याशी त्या स्वर्गातून बोलणार आहे. काय तुम्ही तयार आहात? म्हणा परमेश्वरा, मी स्वीकारायला तयार आहे. आज तुझा शब्द मी स्वीकारायला तयार आहे. आज तुझा शब्द मी स्वीकारायला तयार आहे परमेश्वरा. आज माझ्या अंतकरणाशी तू बोल. तुझा शब्द माझ्या अंतकरणामध्ये राहू दे परमेश्वरा. हालेलुया. थँक यू लॉर्ड जीसस. सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. या सुंदरशा वेळेबद्दल, तुझ्या महिमेबद्दल, तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल, तुझ्या समक्षतेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. जे वचन तू मला दिलं, जसं आलं तसं देण्यासाठी तू मला सहाय्य कर प्रभू. या ठिकाणी त्यांना मी नसून तुझा आवाज ऐकू येऊ दे प्रभू. या ठिकाणावरून परमेश्वराला त्यांना मी नव्हे तर तुझं सानिध्य जाणवू दे प्रभू. त्या शब्दांद्वारे परमेश्वरा तू प्रत्येकाच्या कानाची सुनता कर अशी मी तुझं प्रार्थना करतो प्रभू. जे वचन तुझं आलेलं आहे परमेश्वरा, ते आम्हा सर्वांसाठी बोध, सुधारणूक, शिक्षण, उन्नती यासाठी आहे परमेश्वरा. ओ आम्हाला रिअलाइज करून देणार आहे, ओ आम्हाला करेक्ट करणार आहे, आम्हाला शुद्ध करणार आहे ते वचन आहे. त्याबद्दल मी तुझे आभार मानतो प्रभू. परमेश्वरा, तुझ्या हातामध्ये पुन्हा एकदा पडतो. तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो, तुझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो आणि पुन्हा एकदा प्रार्थना करतो परमेश्वरा, तू सहाय्य कर परमेश्वरा. केवळ तुझे शब्द इथून बाहेर पडू दे आणि तुझी महिमा करून घे. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा एक पाळक नवीन मिनिस्ट्रीला सुरुवात करत असताना तिकडच्या तरुणांना ते बोलवतात, म्हणतात चला आपण प्रार्थना करूया. आणि ते प्रार्थनेला लोकांना बोलवतात आणि प्रार्थना होते. दिवसभरात प्रार्थना चालू असते. एक पूर्ण दिवसाचा सेमिनार ते अरेंज करतात आणि प्रार्थना सभा ते भरवतात. अनेक तरुण ज्यांना सेवा करायची असते ते त्या प्रार्थनेला येतात आणि ते प्रार्थना करू लागतात. आणि एक तरुण त्या ठिकाणी असतो, तो म्हणतो अरे बापरे, काय मस्त सेवा चालू आहे, किती देवाचा अभिषेक आहे, प्रार्थनेचे उत्तर मिळत आहे, साक्षी घडत आहे, चमत्कार होत आहे. आणि मग ते पाळक म्हणतात की आता आपण एका विशेष गोष्टीसाठी प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करूया की देवाने आम्हाला मोठी मंडळी द्यावी, देवाने आम्हाला मोठी मंडळी द्यावी. आम्ही सर्वजण प्रार्थना करू लागतात. हा तरुण म्हणतो आता हीच वेळ आहे, सुंदर संधी आहे, मी तर मागतोच की देवा मला मोठी मिनिस्ट्री दे, मोठी मंडळी दे, मोठी मंडळी दे. पण तो म्हणतो मला एक सुंदर बायको देखील दे. आणि तो प्रार्थना करतो की देवा मला मोठी मंडळी दे आणि एक सुंदर बायको दे. आणि मग थोडे दिवस लोटतात. काय कालावधीनंतर 2 वर्षानंतर ते पाळक पुन्हा एकदा ती सेमिनार भरवतात. पुन्हा एकदा त्या तरुणांना ज्यांना त्या सेवेला पाठवलं होतं त्यांना पुन्हा बोलवतात. म्हणतात या आपण मिळून पुन्हा एकदा परमेश्वराची प्रार्थना करूया, आपले साक्षी सांगूया, लोकांचं एनकरेजमेंट करूया. त्यावेळेस सर्व तरुण पुन्हा एकदा जमतात आणि हा तरुण देखील येतो. आणि मग ज्यावेळेस सर्वजण आपली साक्ष सांगत असतात त्यावेळेस हा तरुण येतो आणि तो म्हणतो मला पण साक्ष सांगायची आहे. 2 वर्षापूर्वी मी इथे होतो, 2 वर्षापूर्वी मी पण प्रार्थना केल्या आणि देवाने माझी प्रार्थना ऐकली. आम्ही सर्वांनी मागितलं की आम्हाला मोठी मंडळी दे. आणि तो म्हणून म्हणतो की आणि मी हे देखील मागितलं की मला सुंदर बायको दे. आणि देवाने चमत्कार केला, देवाने माझी प्रार्थना ऐकली. तो म्हणतो की आज देवाने मला सुंदर मंडळी आणि एक मोठी बायको दिलेली आहे. सुंदर मंडळी आणि एक मोठी बायको दिलेली आहे. तुम्हाला जोक कळला नाही वाटतं.
देवाने जी प्रार्थना ऐकली त्याला एक सुंदर मंडळी दिली आणि एक मोठी बायको दिली. पण मी देवाचे आभार मानतो की शिलो मंडळी मोठी आहे आणि जितक्यांचं लग्न झालं आमच्या बायका देखील सुंदर आहे. जितक्यांजवळ सुंदर बायको ते जोरदार टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देतील. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 आमेन. मला सांगू द्या की जे वचन आलेलं आहे ते 3 महिन्या अगोदर देव माझ्याशी बोलला. आणि मग मागच्या महिन्यात पास्टर मला बोलले की तू बोलशील. त्यावेळेस मला माहिती होतं की मला बोलायचं आहे. वचन ऑलरेडी माझ्याकडे होतं. आणि या वचनाची मी तयारी करत असताना ज्यावेळेस मी स्टडी करत होतो त्यावेळेस एक जुना व्हिडिओ माझ्यासमोर आला जो मी कोविडच्या काळामध्ये पाहिला होता. आणि तो व्हिडिओ ज्यावेळेस मी पाहिला त्यावेळेस मला हे आठवलं की मी ह्याच गोष्टीची अपेक्षा केली होती. हाच व्हिडिओ होता की ज्यावेळेस त्यावेळेस 2 वर्षापूर्वी म्हटलं होतं की तेव्हा मला जर प्रीचिंग करायची चान्स मिळाला ना मी हेच प्रीच करणार आहे, मी असं प्रीच करणार आहे. मला सांगू द्या तोच वचन, तेच बोध आज मंडळीसाठी देवाने दिलेलं आहे. हालेलुया. आणि जे मी आज आणणार आहे ते माझं काही नाही, ते परमेश्वरापासून आलेलं आहे. हालेलुया. मी घाबरलो होतो की असं प्रीचिंग या वचनावर मी कसं बोलावं. मी पास्टर सुहाशी देखील बोललो. मला भीती वाटत होती. पण मला तुम्हाला सांगू द्या जे काय आज घडेल त्याच्यासाठी मी कारणीभूत नाही आहे. जे काय आज देव तुमच्याशी बोलेल ते देव बोलणार आहे. हालेलुया. यावेळेस आपण बायबलकडे वळणार आहोत. बायबल म्हणजे असं एक पुस्तक आहे. आणलंय का? बायबल पुस्तक आहे, छान पुस्तक आहे. थोडंसं जाड असतं. स्लिम बायबल पण निघालेले आहेत. जर नसेल तर आपला मोबाईल आपण घेऊया. त्याच्यामध्ये देखील एक सुंदर ॲप्लिकेशन आहे. बायबल ॲप्लिकेशन नसेल तर डाउनलोड करा. आणि यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. हालेलुया. देवाच्या वचनामधून मी बोलणार असताना एक बायबलमध्ये एक असं पुस्तक आहे. एक पुस्तक 2 अध्याय, त्याच्यामध्ये 3 स्पेसिफिक डेट्स आहेत आणि 4 देवाच्या वाण्या आहेत. एक पुस्तक आहे त्याला फक्त 2च अध्याय आहेत. त्याच्यामध्ये 3 स्पेसिफिक डेट आहेत आणि 4 देवाच्या वाण्या आहेत. हालेलुया. म्हणा 1 2 3 4. 1 2 3 4 लक्षात राहील. एक पुस्तक, 2 अध्याय, 3 ठराविक तारखा आणि 4 देवाच्या वाण्या. परमेश्वर आमच्याजवळ दर रविवारी आम्हाला वाणी देतो. हालेलुया. दर रविवारी आमच्याशी बोलतो. मागच्या रविवारी देखील परमेश्वर आमच्याशी बोलला. ते प्रीचर म्हणाले की दावीद राजा म्हणतो की माझी वस्ती माझं वसनं तुझ्या घरामध्ये व्हावं आणि तुझं मनोरूप मी पाहत राहावं. त्याच्या आधी एक संडेला देखील आमच्याकडे 3 प्रॉफेसीज आल्या. ब्रदर ससाने म्हटले की दिवस आहे तोच काम करा. रात्री कुणी काम करू शकत नाही. पास्टर म्हटले की तुमच्याकडे काय आहे ते पाहू नका. सामग्री तुमची पाहू नका. तुम्हाला देवाने काय कुठल्या गोष्टीने कुठल्या गिफ्टने भरले ते बघू नका. देव तुम्हाला भरणार आहे. तुमच्याकडे जे आहे त्याच्याकडे पाहू नका. देव तुम्हाला भरणार आहे. आणि सिस्टर 3 बोन रसिकची मम्मीने देखील म्हटलं की उठ प्रकाश मानव कारण प्रकाश तुझकडे आलेला आहे. आमेन. आज आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. मी तुम्हाला 2 मिनिटं देतो. आपण हग्गाय याचं पुस्तक पहिला अध्याय सर्वांना सापडते का बघा. थँक्यू लॉर्ड. आय एम लव्हिंग दिस. सापडलं हग्गाय. हग्गायचा पहिला अध्याय. तत्पूर्वी एक छोटंसं कोरस आहे आणि ते मला सकाळी आठवलं. खूप छान कोरस आहे. किती लोकांना माहिती आहे ते कोरस? मेंढरांनो मेंढरांनो मेंढरांनो. गाऊ का आपण सगळेजण? गाल का तुम्ही थोडंसं? कोणीतरी सुरुवात करेल? मेंढरांनो मेंढरांनो माझ्या मागे या. मेंढरांनो मेंढरांनो माझ्या मागे या. वाणी नाही ऐकाल तर हरून जाल तुम्ही. वाणी नाही ऐकाल तर हरून जाल तुम्ही. खडकाळी वाटेवर जाऊ नका. काटेरी झुडपात गुंतू नका. खडकाळी वाटेवर जाऊ नका. काटेरी झुडपात गुंतू नका. सरळ मार्गाने चालत या. सरळ मार्गाने चालत या. वाट चुकून कोठे जाऊ नका. वाट चुकून कोठे जाऊ नका.
मेंढरांनो माझ्या मागे या, मेंढरांनो माझ्या मागे या. वाणी नाही काल तर हारून जाल तुम्ही, वाणी नाही काल तर हारून जाल तुम्ही. हालेलुया. मेंढरांनो येशूच्या मागे चला. आमेन. आज आम्ही त्याचे मेंढर आहोत. त्याच्या मागे आम्ही जाणार. खडकाळी वाटेवर आम्ही जाणार नाही, काटेरी झुडपात आम्ही अडकणार नाही. त्याचं वचन आम्ही स्वीकारणार आहोत. हालेलुया. मला माहीत नाही आज किती लोकांनी शॉर्टकट वापरलेला आहे चर्चला येण्यासाठी, आहे ना. चर्चला येण्यासाठी आपण शॉर्टकट घेतो, पण मला सांगून द्या की देवाकडे येण्याचा रस्ता एकच आहे. हालेलुया. अरुंद आणि अरुंद दरवाजा. आज आपण तयारी करूया. देवाचं वाणी आमच्याकडे येत आहे. हे वचन वाचण्या अगोदर मी तुम्हाला थोडासा इतिहास सांगू इच्छितो, थोडीशी हिस्ट्री. आम्हाला माहिती आहे की इस्रायल राष्ट्र, आणि त्याला असं म्हणतात की अनेक राजे त्याच्यामध्ये येऊन गेले, अनेक राजे त्याच्यामध्ये येऊन गेले. आणि एक पिरियड असा होता की त्याला म्हणतात प्री एक्झॉलिक पिरियड, म्हणजे मंदिर तुटण्याच्या अगोदर, जे सॉलोमनने बांधलं होतं, राजाने बांधलं, त्याच्या अगोदर आम्हाला माहिती आहे की शाऊल राजा होता, त्याच्यानंतर दावीद राजा होता, मग सॉलोमन राजा होता. या तिघांची कारकिर्दी संपल्यानंतर इस्रायल राष्ट्रामध्ये थोडासा गोंधळ चालू झाला. बरोबर आहे ना. इस्रायल राष्ट्र किंवा ते लोक दोन विभागात पसरले गेले. एक होतं इस्रायल, जे 12 कुळं होते, त्यातले जे 10 कुळं होते ते नॉर्दर्न भागात गेले, म्हणजे वरच्या साईडला त्यांनी जाऊन वस्ती केली, आणि त्याला आम्ही इस्रायल असं म्हणतो. आणि जे 2 कुळं होते ते खालच्या भागात, म्हणजे सदर्न किंगडममधून आले, त्याला आम्ही जुडा किंवा जेरुसलेम असं म्हणतो. आणि 2 किंगडम होते. आणि मग त्या ठिकाणी बघतो की ज्यावेळेस हे 3 राजांचं राज्य संपलं, हे 2 राज्य ज्यावेळेस राज्य त्या ठिकाणी होते, 2 लोक या भागात राहत असताना जे वरचं राज्य आहे त्यांनी देवाचा मार्ग सोडला, ते चुकीच्या गोष्टी करू लागले, आणि मग देवाने त्यांना शिक्षा दिली. असुरियन नावाचं एक राजा आला, आणि त्यांनी त्यांना मारलं, त्यांना तिकडं सगळं उद्ध्वस्त केलं, त्यांना कॅप्टिव्ह केलं, त्यांना बंदिवान केलं, आणि तो त्यांना घेऊन गेला. आणि मग जे खालचे लोक होते त्यांना देखील देवाने ताकीद दिली किंवा चेतावणी दिली की पहा त्यांचं कसे हाल झालेले आहेत, जर तुम्ही सुधारला नाही तर तुमचे पण असेच हाल होतील. पण खालचे लोक पण सुधारले नाहीत, त्यांच्यामध्ये देखील थोडंसं गैरव्यवहार चालू झाला. आणि मग आम्ही बघतो की बॅबिलॉन किंगडम आलं. बॅबिलॉन राजाने, नेबुकदनेस्सर राजाने आला, आणि त्यांना देखील उद्ध्वस्त केलं. ते मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं, आणि मग काही लोकांना तिकडून कॅप्चर करण्यात आलं. त्या सर्वांना घेऊन ते बॅबिलॉनच्या राज्यात घेऊन गेले, आणि तिकडे ते 70 वर्ष गुलामीमध्ये होते. 70 वर्ष देवाचे निवडलेले लोक, 70 वर्ष हे 2 कुळ त्या गुलामीमध्ये होते. आणि 70 वर्षाचा काळ लोटून गेला, आणि देवाने जरमायाच्या द्वारे एक भविष्यवाणी केली होती की हे लोक जातील, 70 वर्षाचा काळ लोटेल, आणि ते पुन्हा येतील, आणि ते मंदिर पुन्हा बांधतील. 70 वर्षानंतर ह्या बॅबिलॉन राज्यामध्ये ते बॅबिलॉनच्या रूढी पद्धतीमध्ये वाढले, त्यांच्या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये आल्या, तिकडे त्यांनी गुलामी केली, आणि ते तिथंच राहत गेले, वाढत गेले. पण 70 वर्षानंतर बॅबिलॉनमध्ये ह्या सर्व काळामध्ये एक पर्शियन किंगडम आलं. त्यांनी बॅबिलॉनचा नासधूस केला, आणि मग पर्शियन राजाने त्या ठिकाणी कब्जा केला. आणि पर्शियन त्या ठिकाणी राज्य असताना एक राजा होता सायरस, आणि देवाने त्याचं अंतःकरण वळवलं. आणि मग सायरस राजाने एक फरमान काढला की हे इस्रायली लोक, त्यांनी एक फ्रीडम दिलं, मोकळीकता दिली की तुम्ही जाऊन तुमच्या येरुशलेममध्ये पुन्हा एकदा ते मंदिर बांधा. काय आमचा परमेश्वर राजाचं मन हलवू शकतो? काय आमचा परमेश्वर आमचे जे बॉस आहेत, आमच्या वर जे आहेत, त्यांचं मन हलवू शकतो? देवाला काय अशक्य नाही आहे. हालेलुया. देव राजाचं मन पालटणारा परमेश्वर आहे. देव त्याचं अभिवचन लक्षात ठेवणारा परमेश्वर आहे. आणि जे अभिवचन होतं, जी प्रॉफेसी झाली होती, कधी कधी आम्ही विसरतो, पण देव कधीच विसरत नाही. देवाने त्या राजाचं मन पालटवलं, आणि त्या राजाने फरमान काढला, आणि मग हे लोक इस्रायल राष्ट्राकडे निघाले ते मंदिर बांधण्यासाठी. 3 गटामध्ये ते लोक आले. येताना ते सगळे एकत्र आले नाहीत, पण 3 गटामध्ये आले. पहिला गट जो आला तो जरुबाबेल, ह्याच्या मागे काही लोक आले. त्याच्यानंतर थोड्या काळानंतर एजराने काही लोक घेऊन आला, आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी नेहम्या हे काही लोक घेऊन आले. आणि ज्यावेळेस जरुबाबेलाने काही लोक आणले त्यावेळेस ते आले, त्यांनी त्या ठिकाणी वस्ती केली, आणि त्यांचं एकच काम होतं, त्यांना काय करायचं होतं? मंदिर बांधायचं होतं. जे मंदिर उद्ध्वस्त झालं होतं ते त्यांना बांधायचं होतं. आणि मग ते आले, त्यांनी काम सुरू केलं. ते काम चालू असताना ते मंदिर बांधत होते.
मला सांगू द्या प्रियानो, ह्या लोकांचा एक पर्पज होता. देवाने त्यांना परत कशासाठी आणलं होतं? एका उद्देशाने. बरोबर आहे? काय होता त्यांचा उद्देश? काय होता उद्देश? मंदिर बांधणे. मला सांगू दे की या जगात प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला एक उद्देश आहे. आमेन. या माईकचा उद्देश आहे की याने आवाज पोचवावा. बरोबर आहे? फॅनचा उद्देश आहे की त्याने हवा द्यावी. सूर्य उगवतो यासाठी त्याने आम्हाला प्रकाश द्यावा. प्रत्येक गोष्ट जी देवाने निर्माण केली आहे त्या प्रत्येक गोष्टीला उद्देश आहे. आमेन. आज तुम्हाला आणि मला देखील परमेश्वराने एका उद्देशाने निर्माण केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणा की देवाने मला एक उद्देशाने निर्माण केलेलं आहे. देवाने मला एक पर्पज दिलेला आहे. मला सांगू द्या की त्या लोकांना एक पर्पज होता. त्या लोकांना एक पर्पज होता की त्यांनी यावं आणि मंदिर बांधावं. आज देखील आमच्या जीवनामध्ये देखील एक पर्पज आहे, आमचं उद्देश आहे. अँड द पर्पज इज, आपण वाचूया देवाचा पर्पज. आयझाया 43:7. कोणीतरी वाचेल माझ्यासाठी? यशाया 43:7. किती लोकांना आनंद होते की माझ्या जीवनामध्ये देवाचा काहीतरी पर्पज आहे, एक उद्देश आहे ज्याच्यासाठी मी बनवला गेलेला आहे. हालेलुया. वाचूया यशाया 43:7. ज्यास माझे नाव ठेविले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडिले, त्या सर्वांस घेऊन या. ज्यास माझ्या नावासाठी मी निर्माण केले व गौरवासाठी काय उत्पन्न केलेले आहे. हालेलुया. आम्हाला कशासाठी बनवलेलं आहे? कशासाठी बनवलेलं आहे? गौरवासाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी आम्हाला बनवलेलं आहे. द रिझन वाय वी हॅव बीन क्रिएटेड इज टू ग्लोरिफाय द लॉर्ड. हालेलुया. द रिझन वाय वी आर क्रिएटेड इज टू ब्रिंग ग्लोरी टू हिज नेम. आज तुमचं आणि माझं या जगामध्ये येण्याचं कारण, पर्पज एकच आहे की आम्ही देवाला गौरव द्यावं. आमेन. हालेलुया. अनेक कारणं बायबलमध्ये लिहिलेली आहेत. असं देखील एक कारण आहे की आम्ही जे काय करू, आमचं खाणं पिणं या सर्वांद्वारे देवाला गौरव व्हावं. आणखीन एक कारण नवीन करारात दिलेलं आहे, ते म्हणजे आम्ही येशू सारखं बनावं. असे अनेक कारणं आहेत. त्यानंतर आम्हाला माहिती की आम्हाला प्रत्येकाला एक कॉलिंग असतं. मला माहिती ह्या ठिकाणी बसलेल्या लोकांमध्ये कॉलिंग आहे. हालेलुया. शिलोम मंडळीला कॉल केलेला आहे, शिलोम मंडळीला निवडलेलं आहे. तुम्हाला मला उद्देश आहे. आम्हा प्रत्येकाला उद्देश आहे. काही लोकांना ठराविक उद्देश असतात, पण आम्हा प्रत्येकासाठी उद्देश आहे. आणि आम्हा प्रत्येकाचा उद्देश हा आहे की आम्ही देवाला गौरव द्यावं. हालेलुया. आम्ही देवाला गौरव द्यावं. ह्या लोकांचा उद्देश होता की त्यांनी मंदिर बांधावं. आणि आम्ही पाहतो या ठिकाणी ते आलेले आहेत, मंदिराचं काम सुरू झालेलं आहे. पण आपण आता वाचूया की पुढे काय झालेलं आहे. 2 वर्ष त्यांनी काम चालू ठेवलं, 2 वर्ष ते काम करीत राहिले आणि मग त्या ठिकाणी काहीतरी एक बदल घडलेला आहे. त्या ठिकाणी हा बदल घडलेला आहे की मंदिराचं काम थांबलेलं आहे. मंदिराचं काम थांबलं आणि ते लोक आपल्याच कामात गुंत झाले. कदाचित चॅलेंजेस आले असतील, त्या ठिकाणी पॉलिटिकल गोष्टी भरपूर होत होत्या, विरोध झाला असेल किंवा डिस्ट्रॅक्ट झाले असतील आणि मग ते आपापल्या कामात गुंतू लागले. त्यावेळेस परमेश्वराने त्याच्या एका प्रॉफेटला, त्याच्या एका सेवकाला उभं केलं आणि त्याची वाणी त्यांनी त्या सेवकाद्वारे त्या लोकांपर्यंत पोहोचली. वाचूया आपण हग्गायाचा 1 अध्याय 1 वचन. दार्यावेश राजाच्या कारकिर्दीच्या 2ऱ्या वर्षी 6व्या महिन्याच्या प्रतिपदेस यहुदाचा प्रांताधिकारी शत्तिएल याचा पुत्र जरुबाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा यास हग्गाई संदेशाद्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते हे हग्गाया संदेशाद्वारे, आमेन, हग्गाय संदेशाद्वारे परमेश्वराची वाणी जरुबाबेल व यहोशाफात ह्यास एका ठराविक तारखेला आली. आणि बायबल इतकं सुंदर आहे. बायबल कुठली कथा नाही आहे, तर हे फॅक्ट आहे. आमेन. ह्याच्या ठिकाणी एका राजाचा उल्लेख केलेला आहे, एका ठराविक तारखेचा उल्लेख केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, आज इराण या ठिकाणी हा जो दारावेश राजा आहे त्याची एक मूर्ती किंवा एक सिंबल त्या ठिकाणी लावलेला आहे हायवेवरती, डोंगरावरती. हे सिद्ध करतं की बायबलच्या गोष्टी खऱ्या आहेत. आमेन.
दाराविश राजाच्या कारकिर्दीमध्ये देवाचा संदेश, हग्गय संदेश त्याच्याद्वारे जरुबाबेल व यहोशाफाट ह्या लोकांकडे आला. आणि तो काय म्हणतो? सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही. Amen. सेनाधीश परमेश्वर म्हणतो की वेळ अजून आली नाही. वेळ अजून, मला सांगू द्या की आज देखील परमेश्वर आमच्याशी बोलतो. परमेश्वर बोलतो त्याच्या सेवकांद्वारे. जसा हग्गायच्या द्वारे परमेश्वर जरुबाबेल आणि यहोशाफाटाला बोलला, आज परमेश्वर तुमच्या संगती माझ्याद्वारे बोलत आहे आणि त्याची वाणी आज आमच्याकडे येत आहे. आणि ह्या ठिकाणी मी पाहतो की तो म्हणतो, तो संदेश सांगण्याच्या पूर्वी तो म्हणतो की हे लोक कुरकुर करत आहेत. ते म्हणत आहेत की अजून परमेश्वराची वेळ आलेली नाही, समय अजून आलेला नाही आहे. पुढे वाचूया अजून. परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. परमेश्वराचं मंदिर बांधण्याची वेळ अजून आलेली नाही आहे असं ते लोक म्हणतात. पुष्कळदा आम्ही देखील असं म्हणतो ना, आम्हाला माहिती आहे की आम्हाला देवाचं काम करायचं आहे, आम्हाला माहिती आहे की आम्हाला देवाची सेवा करायची आहे, पण आम्ही विसरतो कधी कधी, आम्ही बिझी होऊन जातो आणि मग आमच्याजवळ एक्सक्यूजेस असतात, आमच्याजवळ कारणं असतात. बरोबर आहे ना? किती लोकांना परमेश्वराची सेवा करायची आहे? एव्हरीवन. किती लोकांना काहीतरी परमेश्वरासाठी करायचं आहे? मला सांगू द्या प्रियानो, ज्यावेळेस मी प्रार्थना करतो मला अतिशय क्लिअर पद्धतीने, एकदम स्पष्टने परमेश्वराने काही चेहरे दाखवले की त्यांच्या हृदयामध्ये एक अग्नी जळत आहे. त्यांना देवाची सेवा करायची आहे. त्यांना असं वाटतं की मी देवासाठी काय करू, कसं करू, मला देवाची सेवा करायची. पुष्कळदा आम्हाला पण देवाची सेवा करायची असते, आम्हा सर्वांना देवाची सेवा करायची आहे, पण आमच्याजवळ कारणं आहेत. तसे ते म्हटले की अजून वेळ आलेली नाही आहे. आम्ही देखील म्हणतो अजून नाही, नंतर, नंतर कधीतरी, पुढे बघू. आमच्यासमोर सुंदर एक शब्द आहे, बघू. आजकाल चर्चमध्ये एक ट्रेंड आहे. आपण त्यांना विचारलं की काय, कसं चाललं आहे, कधी करणार सेवा? ते म्हणतात बघू, प्रार्थना चालू आहे, प्रार्थना करत आहोत. है ना? आपण म्हणतो प्रार्थना करत आहोत. निश्चित प्रार्थना आपण करत आहोत, पण ॲक्शन पण जरुरी आहे. आमेन. ॲक्शन करणं पण जरुरी आहे. आम्ही पुष्कळ कारणं सांगतो. आम्ही म्हणतो की अजून वेळ नाही आहे, थोडं माझं लग्न होऊ द्या मग मी देवाची सेवा करेल, थोडं मी स्टेबल होऊ द्या मग मी देवाची सेवा करेल, थोडा माझा जॉब सेटल होऊ द्या मग मी देवाची सेवा करेल. है ना? किती लोक आहेत असे इथे की आम्हाला सेवा करायची आहे, पण आम्ही वेळची वाट पाहत आहोत, एका टायमिंगची वाट पाहत आहोत. आम्ही असं कधी कधी असे लोक आहेत की ते असं म्हणतात की हां, माझ्यावरती प्रॉफेसी झाली ना मग मी सेवा करेल, माझ्यावरती कोणीतरी असं हात ठेवून प्रार्थना केली पाहिजे मग मी सेवा करेल, कोणीतरी मला बोलवायला पाहिजे, इन्व्हिटेशन दिलं पाहिजे, असं मोठ्या चर्चमध्ये मला बोलवायला पाहिजे मग मी सेवा करेल. आम्ही वाट पाहतो. आम्ही म्हणतो की अजून नाही आहे, योग्य वेळेत, योग्य वेळेत. आम्ही म्हणतो की आता नाही, थोडंसं लग्न होऊ द्या, मुलं होऊ द्या, थोडे मुलं मोठे होऊ द्या. मुले मोठे होतात, त्यांची पण लग्न होतात, आमचं वय वाढत राहतं आणि सेवा राहून जाते. किती लोक मानतात ही गोष्ट, है ना? आम्हाला सेवा करायची असते, पण आमच्याजवळ कारणं असतात. पण मला सांगू द्या की परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की ते लोक म्हणत होते, कुरकुर करत होते, अजून परमेश्वराची वेळ आली नाही आहे. आणि पुढं काय म्हणाले ते लोक? पुढं काय म्हटलं देव? आणि हां, त्याच्या अगोदर देव थोडासा या ठिकाणी नाराज आहे. कशावरनं? कारण वचन वाचताना असं लिहिलेलं आहे, हे लोक, काय म्हटलं परमेश्वर? हे लोक. आपण बायबलमध्ये अनेकदा बघितलेलं आहे की देव त्याच्या लोकांना म्हणतो माझे लोक, माझे इस्रायल लोक, माझे लोक, माझे निवडलेले लोक. आणि या ठिकाणी तो म्हणतो हे लोक. आपण नाही का कधी कधी आपल्याला एक म्हणतो हा तुझा मुलगा, हा तुझा मुलगा, है ना? नगरकडे छान म्हण आहे, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते. आम्ही पुष्कळदा करतो ना असं, ज्यावेळेस आम्ही थोडं चिडलेलं असतो, आपल्या मुलाने काहीतरी केलं की मी असं म्हणतो ना, हा तुझा जेरी, हा तुझा मुलगा, हे कार्ट, हे पोरग. देव त्या उद्देशाने चिडलेला नाही, थोडासा अपसेट आहे. म्हणतो हे लोक म्हणतात की माझी अजून मंदिर बांधण्याची वेळ आलेली नाही आहे. देव ह्या ठिकाणी नाराज काय? का नाराज आहे देव? कारण देवाची इच्छा काय होती? ते मंदिर बांधलं जावं. का देवाची इच्छा होती की ते मंदिर बांधलं जावं? का देव त्या मंदिराविषयी एवढा उत्सुक किंवा एवढा आवेशी का होता? कारण जुन्या काळामध्ये देवाची वस्ती कुठं व्हायची? मंदिरामध्ये. देव कुठं उतरून यायचा? मंदिरामध्ये. नव्या कारणामध्ये काय म्हटलेलं आहे? कोण आहे देवाचं मंदिर? कोण आहे देवाचं मंदिर? आमेन. जर आम्ही वाचलं, नवीन करारामध्ये लिहिलेलं आहे
की तुम्ही आणि मी बांधले जात आहोत यासाठी की देवाची वस्ती आमच्यामध्ये व्हावी. तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहोत, आमचं घर देवाचं मंदिर आहे. आणि देवाची इच्छा नेहमी ही असते की त्याने त्याच्या लोकांमध्ये उतरून यावं. त्याला ते मंदिर ह्यासाठी हवं होतं कारण की त्या मंदिरामध्ये तो येऊ शकेल, त्याची महिमा तो आणू शकेल, त्याचं सानिध्य, त्याचे सामर्थ्य तो आणू शकेल, त्याच्या लोकांमध्ये तो राहू शकेल. आणि ह्या ठिकाणी लोक म्हणतात अजून वेळ आलेली नाही आहे. आम्ही चर्चला देखील कधी कधी वेळेवर येत नाही, लेट करतो. आपलं चर्च कितीला सुरू होतं? 9:30. आम्ही म्हणतो आरामशीर 10ला सुरू होतं चर्च, 9:30ला नाही. 10ला वर्शिप चालू होते, 10:30 पावणे 11पर्यंत वर्शिप चालते, मग पास्टर येतात, मग प्रिचिंग होते. पण जर का आमचा इंटरव्ह्यू असेल ना तर आम्ही 15 मिनटं अगोदर जातो, बरोबर आहे. जर एखाद्या मूवीला जायचं असेल तर आम्ही 15 मिनटं अगोदर जातो, पिक्चर मिस झाला नाही पाहिजे, बरोबर आहे. पण ज्या ठिकाणी देव उतरून येतो, ज्या ठिकाणी देव स्वतः हजर होतो, त्या ठिकाणी आम्ही वेळेला महत्त्व देत नाही. मला सांगून द्या की तुमच्या आणि माझ्या इथं जमण्या अगोदर देव स्वतः या ठिकाणी येतो. आम्हाला देखील त्या वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. आम्ही पुष्कळदा देवाला इग्नोर करतो. ह्या लोकांनी देखील देवाला इग्नोर केलेलं आहे. ते म्हणते अजून देवाची वेळ आलेली नाही. आणि ते कशामध्ये रमलेले आहेत आपण वाचूया पुढे. पुढचं वचन. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गाई संदेशाद्वारे प्राप्त झाले ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतःच्या आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? तुम्ही म्हणताय की वेळ नाहीये, इकडं मंदिर ओसाड पडलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या तख्तपोशी भरलेल्या घराने तुम्ही राहत आहात. बाप रे. त्याच्यानंतर देव काय म्हणतो? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. लोक म्हणतात की आता नको, अजून वेळ आली नाहीये. लोक म्हणतात की आता आम्ही हे काम करणार नाही कारण नंतर करणार आहोत, अजून देवाची वेळ आलेली नाहीये, मंदिर बांधण्याची वेळ आली नाहीये. आणि ते आपल्या घराकडे लक्ष देतात आहेत, ते आपल्या कामाकडे लक्ष देतात आहेत, त्यांच्या घराला त्यांनी सजवलेलं आहे. आणि ते म्हणतो की माझं मंदिर ओसाड पडलेलं आहे, आपले मार्ग तपासा, कन्सिडर युअर वेज. आज कुणाशी देव बोलत आहे मला माहीत नाही आहे, पण कदाचित तुम्ही देवाच्या कामाला इग्नोर केलेलं आहे. देवाचं मंदिर ओसाड पडलेलं आहे, देवाची कामं अर्धवट राहिलेली आहे. आणि आपण काय करत आहोत? आपण आपली घरं सजवत आहोत, आपण आपल्याकडे जास्त लक्ष देत आहोत. आम्ही आमच्याच गोष्टीमध्ये रमलेलो आहोत. पीक फार आहेत पण काम करी पीक फार आहे. या जगाला देवाची गरज आहे. या जगामध्ये लोक भुकेले, ताणेले, आशा विरहित आहेत. पण आमचं लक्ष आमच्या घराकडे आहे, आमच्या गोष्टींकडे आहे. आजकाल आमच्या प्रार्थना देखील खूप आमच्याबद्दल आहेत ना, देवा मला हे दे, देवा मला ते दे. आज आमच्या प्रार्थना बदलण्याची गरज आहे. आज आम्ही पाहतो की देव म्हणतो की आपले मार्ग तपासून पहा. आपले मार्ग. आम्ही देवाच्या कामाला वेळ लावत आहोत. त्या लोकांना असं वाटलं की ते प्रगती करत आहेत, त्यांचं काम ते करत आहेत, ते प्रगती करत आहेत, पण त्यांनी देवाच्या कामाला वेळ लावलेला आहे. देयर इज अ प्रोकॅस्टिनेशन. त्यांना असं वाटलं ते प्रोग्रेस करत आहेत, त्यांना असं वाटलं ते प्रगती करत आहेत, पण त्यांनी देवाच्या कामाला विलंब लावलेला आहे. पुष्कळदा आम्ही देखील आमच्या घरांकडे जास्त लक्ष देतो. आम्ही आमच्या घरांना दरवर्षी रंगरंगोटी करतो. दरवर्षी आम्ही घर स्वच्छ करतो. घरामध्ये एक गोष्ट नसेल तर आम्ही खटपट करून ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला आमच्या घरामध्ये AC हवा आहे, आम्हाला आमच्या घरामध्ये फॅन हवा आहे, आम्हाला आमच्या घरामध्ये नवीन कबड हवा आहे. आम्ही स्वतःला अपडेट करत राहतो ना, अपग्रेड करत राहतो आम्ही स्वतःला. मोबाईल जर जुना झाला तर आम्ही नवीन घेतो. फ्रीज जर खराब झाला तर आम्ही नवीन घेतो. घरातल्या गोष्टी जर जुन्या झाल्या की आम्ही नवीन करतो. आजकाल तर आम्हाला बघतो की आम्हाला 1 BHK पुरत नाही, आम्हाला 2 BHK हवा असतो. 2 BHK पण पुरत नाही, आम्हाला 3 BHK हवं असतं. आम्ही आमच्या घराकडे एवढं लक्ष लावतो. पण देवाचं वचन आमच्याकडे आलेलं आहे की आपले मार्ग तपासा. घराकडे लक्ष देणं चांगलं आहे, पण देवाचं काम सोडून, देवाच्या गोष्टी सोडून आपलं लक्ष केवळ जर आपल्या घराकडे लागलं असेल तर आपला देव म्हणतो की आपले मार्ग तपासा, आपले मार्ग तपासा. मी तुमचं लक्ष ह्या मंदिराकडे लावत नाही आहे प्रियांनो. निश्चित हे मंदिर देखील इम्पॉर्टंट आहे,
निश्चित ह्या मंदिराला देवाने आशीर्वादित केलेलं आहे. अनेक गोष्टी देवाने या मंदिराला दिल्या आहेत तुमच्याद्वारे, काही लोकांनी दिलेलं आहे निश्चितच. पण आज देव कुठल्या मंदिराविषयी बोलत आहे? कुठल्या मंदिराविषयी बोलत आहे? आज आम्ही पाहतो की आमच्या घरामध्ये सर्व काही आहे. आम्ही प्रथम प्राधान्य आमच्या घराला देतो. आम्ही म्हणतो की आम्ही चर्चला देखील जेव्हा पाहिजे तेव्हा जाऊ, है ना. आम्ही बघतो की आपल्या चर्चमध्ये देखील ज्यावेळेस सेकंड संडेला आणि फोर्थ संडेला ज्यावेळेस प्रभूजन असतं त्यावेळेस गर्दी थोडी जास्त असते. बाकीचे संडे काय? प्राधान्य कुठे आहे? आपलं लक्ष कुठे आहे? जमलं तर जातो आपण चर्चला, जमलं तर येतो. काय काय लोक आहेत आमच्या चर्चमध्ये असे नाहीत. आमच्या चर्चमध्ये सर्व रविवारी हजर असतात. आम्ही कुणीही आउटिंग किंवा पिकनिकला जात नाही. पण काही लोक संडेला आउटिंगला आणि पिकनिकला जातात. संडे देवाचं मंदिर सोडून, देवाचं वचन सोडून आउटिंगला ते जातात. कारण त्यांना त्यांचं फॅमिली लाईफ इम्पॉर्टंट वाटतं, त्यांना त्यांचं घर इम्पॉर्टंट वाटतं, त्यांचे लेकरं जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यांचं घर जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्या कामाला आपण इतकं महत्त्व देतो. जॉब इम्पॉर्टंट आहे. रविवारच्या दिवशी पास्टर संजयने आपला जॉब त्यांनी सोडला कारण त्यांना रविवारी चर्चला यायला मिळत नव्हतं. बरोबर आहे पास्टर संजय? इंजिनिअरिंगचा जॉब त्यांनी सोडला. असे अनेक उदाहरणं आहेत की संडे इम्पॉर्टंट आहे. पण काय काय लोक संडे ठीक आहे, जॉब असतो, मी येऊ शकत नाही, ज्यावेळेस सुट्टी असेल त्यावेळेस येईल. ज्यावेळेस प्रार्थनेला बोलवतात पास्टर की आपण रात्रभर प्रार्थना करूया, इंटरसेशन करूया, ब्रदर ससाने या ठिकाणी चालवतात, आम्हाला जमलं तर आम्ही येतो, आम्हाला जमलं तर आम्ही येतो. पण जर आम्हाला घर बघायला जायचं असेल किंवा घराचे काही कामं असतील तर आपण सुट्ट्या काढून आपण घर बघायला जातो. आपण सुट्टी काढतो, सर्व काही बाजूला ठेवतो आणि ज्यावेळेस आपलं काम असतं त्यावेळेस आम्ही सर्व गोष्टी बाजूला ठेवतो आणि ते काम आपण पहिली करतो. जॉबमध्ये देखील आपण असतो, जॉबला आम्ही इतकं इम्पॉर्टन्स देतो. पण मला सांगू द्या की देव या ठिकाणी म्हणत आहे की माझं मंदिर ओसाड आहे, माझं वस्तीस्थान, माझं घर ओसाड आहे. आज तो आमचं लक्ष कुठे वेध इच्छितो, आज तो आमचं लक्ष कुठे आणू इच्छित आहे. त्या ठिकाणी आपण पुढे वाचूया. हग्गय 1 आणि 4 वचन, 1:4. इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? असा समय आहे काय? हा काय समय आहे प्रियांनो? देव आम्हाला म्हणत आहे की असा समय आला की ज्या ठिकाणी तुम्ही फक्त तुमचेच घरं पाहिली पाहिजे, तुमचेच घरं तुम्ही सजवताय, तुमच्याच गोष्टी तुम्ही करताय आणि माझं मंदिर ओसाड पडलेलं आहे. ज्या पर्पजसाठी मी तुम्हाला बनवलेलं आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही आहे. तुमचं लक्ष कुठं आहे? तर तुमच्या घराकडे आहे. तुमचं लक्ष कुठं आहे? तर तुमच्या स्वतःच्या गोष्टीकडे आहे. तुमचं लक्ष कुठं आहे? तर तुमच्याच कामामध्ये आहे. पण देवाचं कामाचं काय? देवाच्या पर्पजचं काय? देवाने तुम्हाला एका विशेष गोष्टीसाठी बनवलेलं आहे, त्याचं काय? जसं आम्ही आधी ऐकलं की वेळ अजून आली नाही आहे, आम्हाला असं वाटतं की आता नाही, कधीतरी नंतर. पण आज देव आमचं लक्ष वेधी इच्छितो. आपण अजून वाचूया हग्गय याचा पहिला अध्याय 6वं वचन. पुढे अजून काय म्हणतो या ठिकाणी? असं लिहिलेलं आहे की असं तुम्ही करता म्हणून काय काय घडतं. वाचूया आपण. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. पुष्कळ पेरणी करता पण हाती काय लागतं? थोडं. पुढे. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत पण नाही. तुमची तहान भागत नाही. तुमचे कपडे घालिता तुमचे कपडे घालिता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकितो. मजुरीने पैसा मिळवता पण एका भोग पडलेल्या पिशवीत तुम्ही टाकता. कॉज आणि इफेक्ट, पेरणी करणं आणि मिळवणं. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, ते लोक विसरले देवाचं काम, ते लोक विसरले देवाचं मंदिर आणि मग ते आपल्याच गोष्टीमध्ये रमले, त्यांची घरं ते सजवायला लागले आणि मग काय झालेलं आहे? ते पुष्कळ पेरणी करतात पण हाती काय लागतं? थोडं. ते खातात पण त्यांची भूक भागत नाही. ते पितात पण त्यांची तहान भागत नाही. ते कपडे घालतात पण त्यांना ऊब मिळत नाही. मला सांगू द्या प्रियानो, आमच्या जीवनात पण असंच घडतं ज्यावेळेस आम्ही देवाला स्थान देत नाही. ज्यावेळेस देवाला सोडून आम्ही काही गोष्टी करतो, आम्ही कुठले इन्व्हेस्टमेंट्स करतो किंवा आम्ही कधी मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही खूप इन्व्हेस्टमेंट करतो. जर तुम्ही म्हणाल की नाही करत, मी सांगू शकतो करतो. कदाचित पैशाची इन्व्हेस्टमेंट नसेल पण आम्ही भावनेची, वेळेची आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो. कधी एका वस्तूमध्ये किंवा कुठल्या व्यक्तीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि आम्हाला हाती काय मिळतं? काहीच नाही. कुठलाच व्यक्ती आम्हाला काही परत देऊ शकत नाही. प्रियानो, असे लोक मला माहिती आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य एखाद्या व्यक्तीसाठी घालवलेलं असतं आणि शेवटी ती व्यक्तीच त्याला सोडून जाते. पुष्कळ वेळा आम्ही एखाद्या गोष्टीमध्ये इतका आमचा वेळ, इतका आमचा श्रम घालतो आणि अचानक ती गोष्ट आमच्यापासून घेतली जाते.
आम्ही आमच्या कामामध्ये येतो, कष्ट करतो, एवढे एवढे श्रम आम्ही करतो आणि प्रमोशन कधी कधी कुणालाच मिळून जातं, दुसऱ्यालाच. आम्ही आईवडील एवढं मेहनतीने घर मिळवतात, घर बांधतात, ते मोठं करतात आणि आईवडिलांनाच मुलं त्या घरातून हाकलून देतात. हे का घडतं? कारण आम्ही देवाला स्थान दिलेले नाही आहे, देवाला प्राधान्य आम्ही दिलेलं नाही. ज्यावेळेस आम्ही देवाला प्राधान्य देत नाही त्यावेळेस ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात. त्यावेळेस आम्हाला निराशा, त्यावेळेस आम्हाला हार पत्करावे लागते. पुष्कळांचं लक्ष फक्त खाण्याकडे लागलेलं आहे ना, खाणं. तिथं लिहिलेलं आहे की तुम्ही खाता पण तुमचं पोट भरत नाही. ज्या ठिकाणी ज्या चर्चमध्ये जेवण मिळतं त्या ठिकाणी तुम्ही गर्दी बघा, इतकी गर्दी, तुडुंब गर्दी. आणि मला मात्र असं वाटतं की जुने जे ख्रिस्ती लोक होते त्यांचं नावच खराब होतं ना. त्यांच्याकडं कोड लँग्वेज होती, कोड लँग्वेज. रविवारचा दिवस म्हटला की हे एवढी तयारी असते त्यांची. शनिवारी अरे उद्या हे करायचं, उद्या हे आणलं पाहिजे, उद्या हे झालं पाहिजे, चर्चच्या आधीच ते हे करा, शिजवून ठेवा, हे करा, ते करा. आम्ही देखील खाण्याचा इतका विचार करतो. आता पण काय काय लोकांच्या डोक्यात, आता हे कधी सुटणार, कधी मी जाणार घरी, कधी जेवणार. जेवणाच्या तयारीबद्दल आम्ही इतक्या गोष्टी करतो. आम्हाला जेवण महत्त्वाचं आहे. पण ते परमेश्वराचं वचन सांगतं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या वचनाने जगेल. आमचं लक्ष कुठे आहे प्रियानो? आम्ही पिण्याच्या गोष्टी करतो. आम्हाला चहा इतका आवडतो. काय काय लोक मला माहिती आहेत की दिवसातून 10 वेळा चहा पितात, 10 वेळा चहा पितात. आमचं लक्ष खाण्याकडे, पिण्याकडे, आमचं लक्ष कपड्यांकडे. आम्ही तर कपडे एवढे घेतो विकत. ते झुडिओ आज प्रॉफिट कमवते आमच्यामुळे, मोठे मोठे ब्रँड्स आमच्यामुळे प्रॉफिट कमवते. दर महिन्याला, दर आठवड्याला आम्हाला एक नवीन टी शर्ट, नवीन कपडे आम्हाला हवे असतात, नवीन जोड. अहो, जितके कपडे आम्ही घेतो तितका वेळ जर आम्ही परमेश्वराला दिला तर परमेश्वर आमच्या जीवनामध्ये किती कार्य करेल. जितका खर्च आम्ही पैशावरती, जितके पैसे आम्ही त्या खाण्यावर, हॉटेलमध्ये जाऊन घालवतो, त्याच्यापेक्षा जर आम्ही ते पैसे देवाच्या मंदिरात पेरणी केली तर आम्हाला किती आशीर्वाद मिळतील. आम्ही आज हे तपासलं पाहिजे की माझ्या प्रार्थनेचा वेळ जरी तेवढा आहे का, जेवढे माझ्याकडे कपडे आहेत कपाटात, जर कपाटातले आपले कपडे आपण मोजले तर तेवढ्या आमच्या प्रार्थना तरी आहेत का, तेवढं आमचे वचन तरी पाठ आहेत का, तेवढ्या वेळा मी या महिन्यातून चर्चला तरी जातो का? मला सांगू दे, आमचं लक्ष खाण्याकडे, पिण्याकडे, कपडे घालण्याकडे. दरवेळेस आम्हाला नवीन कपडे असतात, पण आपल्या तारणाचं, वस्त्राचं काय? जे तारण प्रभूने आम्हाला दिलेलं आहे, ज्या अंधारातून सुटका त्याने आम्हाला केलेली आहे. जसं या लोकांना सुटकेतून आणलं बाहेर, त्या बंधनातून बाहेर आणलं, बॅबिलॉनमधून, त्या पर्शियन राजाच्या तावडीतून त्यांना परत राष्ट्रामध्ये आणलं, तसं देवाने तुम्हाला आणि मला देखील सोडवलेलं आहे. आमच्या पापातून सोडवलेलं आहे, आमच्या भयातून सोडवलेलं आहे, आम्हाला बाहेर आणलेलं आहे. जुन्या गोष्टी त्याने आमच्या काढलेल्या आहेत, आम्हाला नवीन जीवनामध्ये आणलेलं आहे. पण या नवीन जीवनामध्ये आमचं लक्ष कुठं आहे? आमची जुनी प्रीती आम्ही विसरलेलो आहोत. देवावरची प्रीती ज्या दिवशी आम्ही तारण झालं त्या दिवसाची प्रीती आम्ही विसरलेलो आहोत. आज आमचं लक्ष फक्त आमच्या गोष्टीकडे लागलेलं आहे. आम्ही येतो रविवारी चर्चला येतो आणि आम्ही ऐकतो आणि आम्ही जातो. वचन छान होतं, छान होतं वचन. मला येऊन खूप लोक म्हणतात वर्शिप खूप भारी झाली, वचन छान होतं, वर्शिप चांगली होती. हे बोलण्या अगोदर काय आम्ही देवाला धन्यवाद देतो? देवा आज तू मला स्पर्श केलास, देवा आज तू माझ्याशी बोललास. आम्ही मनुष्याची स्तुती करतो, आम्ही कपड्यांची स्तुती करतो. बापरे, मी तर असे लोक पाहिलेले आहेत की ते मार्केटिंग करतात का मला माहीत नाही, कपड्यांची स्तुती अशी करतात, हॉटेलची स्तुती अशी करतात ना, त्या ठिकाणी असलं भारी जेवण मिळतं, तुम्ही एकदा जाऊन या. त्यांचं ऐकून असं मन होतं की जायला पाहिजे. ते कपड्यांबद्दल एवढी तारीफ करतात. पण मला सांगू द्या की आमचं जीवन आम्ही चेक केलं पाहिजे. कन्सिडर युअर वेज. देवाचं वचन आलेलं आहे, ते म्हणते की तुमचे मार्ग तपासा, तुमचे मार्ग तपासा, तुमचे अंतःकरण तपासा. फक्त रविवारी चर्चला येणं, वचन ऐकणं आणि जाणं पुरेसं आहे का? आम्ही आठवडाभर आम्ही काय करतो ते इम्पॉर्टंट आहे. काय देवाला आम्ही फक्त एवढंच दिलेलं आहे का? रविवारचा दिवस आणि त्यातले 2 आणि 3 तास, किंवा एखादा अजून एक दिवस ज्यावेळेस सेमिनार असतो, मीटिंग असते, तेवढा एक दिवस आणि त्यातले काही तास. मला सांगू दे की सर्वात इम्पॉर्टंट टाईम चर्चमध्ये कुठला असतो माहिती आहे? ज्यावेळेस आम्ही इथून जातो ना त्यावेळेस ते वचन आमच्यामध्ये आलेलं असतं आणि आम्ही इथून जातो त्यावेळेस ते वचनाचं आम्ही काय करतो तो फार इम्पॉर्टंट टाईम आहे. मला सांगू द्या प्रियानो, आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, फक्त येऊ नका तर या गोष्टीचा विचार करा. इथे फक्त बसू नका, या गोष्टीचा विचार करा. या ठिकाणी मी एक उदाहरण देऊ इच्छितो. सौरभ मला हेल्प करशील का? ते आपल्याकडे एक घड्याळ आहे. पुष्कळ ना आम्ही या घड्याळाप्रमाणे आहोत. आम्ही म्हणतो की वेळ आलेली नाही आहे, हा ठीक आहे, मी चर्चला येतो, मी दशमांश टाकतो, मी दान टाकतो, मी वचन ऐकतो, एवढं पुरेसं आहे. देव माझ्याकडून फक्त एवढीच अपेक्षा करतो. पण जर आपण या ठिकाणी पाहिलं, एक बंद घड्याळ आहे. काय आहे? बंद घड्याळ.
हे घड्याळ बंद आहे, पण मला सांगू द्या की हे बंद घड्याळ, त्याचा जो टाईम दिसतो तो बंद घड्याळ देखील दिवसातून 2 वेळा करेक्ट टाईम सांगतो. बरोबर आहे? सकाळी 6:30 आणि संध्याकाळचे 6:30. आमचं जीवन कदाचित तसं आहे का? आमचं फक्त रविवारी येणं, वचन ऐकणं, एका बंद घड्याळाप्रमाणे आम्ही गोष्टी करतो, पण फक्त दिवसातून 2 वेळा योग्य गोष्टी करतो. आम्ही योग्य वेळेची पाहत आहोत, आम्ही योग्य वेळेची वाट पाहत आहोत. पण आज परमेश्वर म्हणत आहे तुम्ही योग्य वेळेची वाट पाहू नका. जो वेळ तुम्हाला दिलेला आहे त्या वेळेमध्ये तुम्ही योग्य गोष्टी करा, त्या वेळेमध्ये तुम्ही योग्य गोष्टी करा, असं परमेश्वर म्हणत आहे. आज माझं जीवन हे बंड घड्याळाप्रमाणे नसावं, तर माझं जीवन चालतं असावं. जसं आमचा परमेश्वर सतत चालणारा, सतत कार्य करणारा, आमचं स्वर्ग जसं नेहमी कार्य करणार आहे, नेहमी त्या ठिकाणी उपासना होते, आज तुमचं आणि माझं जीवन देखील परमेश्वरासाठी नेहमी तयार असलं पाहिजे. फक्त मंदिराला येऊन, फक्त मंदिरामध्ये बसून देव आमच्याशी संतुष्ट होणार नाही. देवाची आमच्याकडनं अपेक्षा आहे. आमचं लक्ष आज फक्त खाण्याकडे, पिण्याकडे, कपड्यांकडे लागलेलं आहे. मला सांगून द्या की एक इम्पॉर्टंट गोष्ट देव बोलला की तुम्ही कमवून आणता आणि तुमचं जे कमवणं आहे तुम्ही अशा बॅगेत भरता की ज्या बॅगेला छिद्र आहेत. आमच्या पॅकेटाला छिद्र आहेत. मला सांगून द्या की मी ही गोष्ट बोलणार नव्हतो, मला खूप भीती वाटली, पण देवाचा आत्मा मला सांगत आहे आमचा दशमांश आम्ही देवापासून चोरतो. आमच्यासाठी आमचे रेंट इम्पॉर्टंट आहेत, आमचे बिलं इम्पॉर्टंट आहे, लाईटचं बिल इम्पॉर्टंट आहे, आमच्यासाठी आम्हाला आउटिंगला जायचं आहे इम्पॉर्टंट आहे, दवाखान्याचे पैसे भरायचे इम्पॉर्टंट आहे. काही लोक आम्ही सर्व देत असू, पण काही लोक असे आहेत की त्यांनी दशमांश या महिन्याचा परमेश्वराला यासाठी दिला नाही, त्यांना असं वाटतं की देव समजून घेईल, देव कृपाळू आहे, देव चांगला आहे. तुम्हाला सांगू द्या की जर आम्ही असं करत असेल तर आमच्या पैशाला, आमच्या पिशवीला छिद्र पडलेली आहेत. आज देव कोणाला तरी उत्तेजित करत आहे, देव कोणाशी बोलत आहे. काळजी करू नका, देवाचा मान तुम्ही देवाला द्या, देवाचा सन्मान तुम्ही देवाला द्या. जर तुम्ही या महिन्यात दशमांश टाकला असेल, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपला पैसा फार इम्पॉर्टंट आहे. देवाला प्राधान्य देणं फार इम्पॉर्टंट आहे. देवाला प्रथम करणं फार इम्पॉर्टंट आहे. आज आम्ही आमच्या गोष्टींना प्रथम केलेलं आहे. आम्ही देवाला ती कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. आम्ही म्हणतो की चालतं, देव कृपाळू आहे, देव कणवाळू आहे, चालतं, देव समजून घेईल. पण मला सांगू द्या की असं जर आम्ही केलं तर आम्हाला संतुष्टी नाही, आम्हाला संतुष्टी नाही. आमच्या जीवनामध्ये जर परमेश्वराला प्रथम स्थान नसेल तर आमच्या जीवनात कुठल्याही गोष्टीला आशीर्वाद नसणार आहे, त्या कुठल्याही गोष्टीवर संतुष्टी नसणार आहे. परमेश्वर म्हणतो की मी अल्फा आणि मी ओमेगा आहे. तो आमची सुरुवात आणि तो आमचा शेवट आहे. हालेलुया. तो आमची सुरुवात आणि तो आमचा शेवट आहे. आमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर प्रथम असला पाहिजे. विशेष करून पैशामध्ये आम्ही जे कमवतो त्यातला प्रथम भाग, त्याचा पहिला हिस्सा हा देवाच्या भांडारात गेलाच पाहिजे. तो देवाच्या भांडारात गेलाच पाहिजे. नाहीतर आम्ही जे काय कमवू त्याला छिद्र पडलेल्या पिशवीत आम्ही टाकणार आहोत. पुढे आणखीन देव काय म्हणतो, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की आपण वाचूया हग्गय 6:9. तुम्ही पुष्कळांची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले. जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातला. हे का असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कारण हेच की माझे मंदिर ओसाड आहे. जे तुम्ही कापणी करता त्याच्यावर मी काय करतो, फुंकर घालतो, फुंकर घालतो. आमच्या जीवनामध्ये काही गोष्टींवर फुंकर पडलेली आहे. काय गोष्टी आम्ही गमावलेल्या आहेत. पुष्कळ धावलो, पुष्कळ कष्ट केले, पुष्कळ प्रयत्न केले, पण नाही टिकलं. ज्या गोष्टीमध्ये परमेश्वर नाही त्या गोष्टीवर देव फुंकर घालतो. मी ज्यावेळेस हे वाचलं म्हटलं देव फुंकर घालतो. जो देव दयेचा सागर आहे, जो देव करुणाने भरलेला आहे, जो देव आमच्यावर नेहमी दया करतो, त्याची कृपा, त्याची दया आमच्यासाठी रोज नवीन आहे, तो फुंकर घालतो. का देवा तू फुंकर घालतो? कारण देव म्हणतो की माझं मंदिर ओसाड आहे. या गोष्टीचा विचार करत असताना प्रियानो मला एक गोष्ट कळाली, एक रेव्हलेशन मला झालं की देव का एवढा अपसेट आहे, देव एवढा का वेकुळ आहे की तो फुंकर घालतो. कारण त्याला त्याचं मंदिर फार प्रिय आहे. त्याला तुम्ही आणि मी फार प्रिय आहोत. तो आमच्यावर एवढं प्रेम करतो की त्याला आमच्यामध्ये यायचं आहे, त्याला आमच्यामध्ये राहायचं आहे. त्याची इच्छा आहे की आम्ही त्याला सन्मान द्यावा, आम्ही त्याला गौरव द्यावा. कधी तुम्ही विचार केला की देव तुमच्यावर का प्रीती करतो? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक
पुत्र दिला, यासाठी की आमचा नाश होऊ नये तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि त्या पुत्राद्वारे ज्यावेळेस तो वधस्तंभावरती होता, तो म्हटला तेतस्थल आहे, पूर्ण झाले आहे. त्यांनी तुमचा आणि माझा समेट करून दिला. तो पडदा वरून खाली फाटला आणि आम्ही परमेश्वरासमोर येऊ लागलो. त्याचं सानिध्य आम्हाला लाभलं. जुन्या करारात परमेश्वर मंदिरांमध्ये उतरून यायचा, डोंगरावर उतरून यायचा, त्याचं तेज उतरून यायचं. पण नवीन करारात येशूच्या मुळे ते जे गौरव आहे, तो जो गौरवी येशू आहे, तो आज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये येऊन वस्ती करतो. तुम्ही आणि मी त्याचं मंदिर आहोत. आणि ज्यावेळेस आम्ही देवाला त्याचं स्थान देत नाही, ज्यावेळेस आम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, आमच्या स्पिरिच्युअल लाईफकडे दुर्लक्ष केलेलं आहे, आमचं स्पिरिच्युअल लाईफ ओसाड पडलेलं आहे, आमच्या प्रार्थना कमी झालेल्या आहेत, आमचं बायबल वाचन कमी झालेलं आहे, आमचं देवाची ओढ, देवाशी वेळ घालवणं कमी झालेलं आहे. या गोष्टीमुळे काय झालेलं आहे तर परिणाम हा झालेला आहे की जे काय आम्ही करतो ते आमच्या फायद्याचं ठरत नाही. आमच्या काही गोष्टींवरती देवाने फुंकर घातलेली आहे. तरुणांनो, काही गोष्टींवर फुंकर पडलेली आहे, कारण देव आमचं लक्ष वेधू इच्छितो. ज्यावेळेस देव फुंकर घालतो, याचा अर्थ आहे की देव आम्हाला शिक्षा करत नाही आहे, तर देव त्याच्याकडे आम्हाला ओढत आहे, त्याच्याकडे आमचं लक्ष वेधित आहे. तुमचं ब्रेकअप कदाचित झालं असेल, कारण हे आहे, कारण त्यातून देव तुमचं लक्ष वेधित आहे. तुमच्या बिझनेसमध्ये लॉस झाला असेल, देवाने फुंकर घातले असेल, त्याचं कारण आहे की देव तुमचं लक्ष वेधित आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही पाहावं, तुम्ही देवाकडे पाहावं, तुम्ही देवाकडे वळावं, तुम्ही देवाला प्राधान्य द्यावं, तुम्ही देवाला प्रथम स्थान द्यावं. काही निवडच्या जीवनामध्ये निराशा यासाठी आलेल्या आहे. देवाने फुंकर घातले. पुष्कळ आम्ही सैतानाला दोष देतो, नाही काय सैतानाने केलेले, सैतानाने केलेले आहे. पण कदाचित काही वेळा देव आमच्या गोष्टींवर फुंकर यासाठी घालतो, कारण की त्याला आमचं लक्ष वेधायचं आहे, त्याला आम्हाला आकर्षित करायचं आहे. मी देवाला प्रश्न विचारला की देवा, तू एवढं प्रेम माझ्यावर का करतो? वाय डू यू लव्ह मी सो मच? वाय डू यू वॉन्ट युअर टेम्पल? वाय डू यू वॉन्ट टू कम अँड लिव्ह विथ मी? वाय? तुला आमच्यामध्ये का वस्ती करायची? तू एवढं प्रेम माझ्यावर का करतो? का करतो देव तुमच्यावर एवढं प्रेम? कधी विचारलं देवाला का करतो? जर आम्ही मनुष्याने आमच्यावर प्रेम केलं, आम्ही म्हणतो अरे का केलं? कदाचित माझ्याकडे खूप पैसा आहे, मी चांगला दिसतो. जगातलं प्रेम असं असतं ना, आमच्याकडे चांगला पैसा असेल, लोक प्रेम करतात. आम्ही चांगले दिसणार असो, लोक प्रेम करतात. देव आमच्यावर का प्रेम करतो? हॅव यू एव्हर आस्क्ड दिस क्वेश्चन? काय तुम्ही विचारला आहे प्रश्न कधी देवाला, की ज्या देवाने माझ्यावर एवढी प्रीती केली, आपला पुत्र दिला, एवढी प्रीती केली की तो आमच्या बरोबर आहे, तो मला कधी सोडत नाही, एवढी प्रीती केली की त्या लोकांवर त्याची इच्छा होती की मंदिर बांधावं, मी त्यांच्यात येऊन वस्ती करावी. आज तो आम्हाला म्हणते की मला तुमच्यामध्ये येऊन राहायचं आहे, तुमच्यामध्ये वस्ती करायची आहे. का देवा, तू माझ्यावर एवढं प्रेम का करतो? मला सांगू द्या की देव आमच्यावर प्रेम यासाठी करतो, आम्ही चांगले आहेत म्हणून नाही, आम्ही चांगले दिसतो म्हणून नाही, आमच्यामध्ये काही चांगलं असं नाही, पण देव आमच्यावर प्रेम यासाठी करतो कारण ही इज लव्ह. तो स्वतः प्रीती आहे. देव प्रीती आहे, त्याचं गुणधर्म आहे प्रीती करणं. ही लव्स अस सो मच. तो म्हणतो की तुम्ही माझी हस्तकृती आहात, तुम्ही माझं क्रिएशन आहात, तुम्ही माझा विचार आहात. देवाने तुमचा आणि माझा विचार केला प्रियानो, आणि त्याने आम्हाला घडवलेलं आहे. त्याचं वचन म्हणतं की मातेच्या उदरामध्ये अद्भुत रीतीने तुझी घडवणूक होत असताना मी तुला पाहिलेलं आहे, मी तुला ओळखतो, मी तुला जाणतो. पण सांगू द्या प्रियानो, ज्यावेळेस आमची आकार देखील आम्हाला ना, आम्ही पिंड रूपामध्ये असताना देव आमच्याकडे पाहत होता. त्याने आम्हाला पाहिलं, त्यांनी पाहिलं की हे माझं लेकरू, हे माझा मुलगा, ही माझी मुलगी, जी येणार आहे आणि ती माझी सेवा करणार आहे, जी येणार आहे आणि जी मला गौरव देणार आहे. वी आर द थॉट ऑफ द लॉर्ड. आम्ही देवाचा विचार आहोत, आम्ही देवाची कृती आहोत. त्यांनी बनवले गेलेले, त्याच्या हाताने बनवले गेलेले, त्याच्या विचारांनी बनवले गेलेले तुम्ही आणि मी आहोत. देव आमच्यावर इतकी प्रीती करतो की त्याला आमचं बारकाईने माहिती आहे, त्याला आमच्या डोक्यावर किती केस आहे त्याला माहिती आहे, आमचं DNA काय आहे त्याला माहिती आहे, आमचं टेक्स्चर काय त्याला माहिती आहे, आमच्या स्किनचा कलर त्याला माहिती आहे, आमचा स्वभाव त्याला माहिती आहे, आमचं सर्व काय त्याला माहिती आहे, आमच्या चुका त्याला माहिती आहे, आमचा अशक्तपणा त्याला माहिती आहे. तर देखील आज देव लोकांना म्हणते मी तुमच्यावर प्रेम करतो. तो आमच्यावर प्रेम करतो प्रियानो, आणि तो एवढं प्रेम करतो की सर्व असताना त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. कदाचित तुम्हाला माहिती आहे का, तुमचे अश्रू जे ढळतात तुम्ही ते पुसून टाकता, पण ते पुसण्या अगोदर ते अश्रू जे बोलतात, तुमच्या अश्रूंची भाषा जाणणारा तुमचा परमेश्वर आहे. तुम्ही तर पुसून टाकले, पण देवाने नोंद करून ठेवलेली आहे.
मला सांगू दे, आमचं कधी कधी रक्त सांडतं, कायनाचं रक्त देवाला हाक मारत होतं. देव आमच्या रक्ताचा रडणं ऐकणारा आमचा परमेश्वर आहे. देव आमचं खणणं ऐकणारा आमचा परमेश्वर आहे. त्याला आमची प्रत्येक गोष्ट माहिती आहे. प्रियानो, तुम्ही विसराल, तुमच्या प्रार्थना तुम्ही विसराल, तुमच्या अभिवचनं तुम्ही विसराल, पण देव कधी न विसरणारा देव आहे. जे देवाने तुम्हाला दिलेलं आहे ते तो कधी विसरत नाही. जे ते तुमच्याविषयी बोललेलं आहे तो कधी विसरणार नाही. देव तुमच्या अश्रूंची भाषा जाणतो. देवाने तुमचे अश्रू ऐकले. देव तुमचं रडणं, तुमचं कणणं जाणतो. देव आमच्यावर प्रीती करतो आणि म्हणून तो आमच्यामध्ये वस्ती करू इच्छितो. तो आमच्या गोष्टींवर फुंकर ह्यासाठी घालतो की जेणेकरून आमचं लक्ष त्याच्याकडे वेधलं जावं. आज मला तुम्हाला उत्तेजित करू द्या, जर तुमच्या जीवनातल्या कुठल्या भागावर देवाने फुंकर घातले असेल तर आज हे तुम्हाला खात्रीने सांगतो की देव तुमचं लक्ष वेधू इच्छित आहे. तुमचं लक्ष वेधू इच्छित आहे. ज्या गोष्टींवर फुंकर घातले त्या गोष्टीचा विचार करू नका, पण त्या देवाकडे वळा, त्या देवाकडे या. त्या ठिकाणी देव त्यांना एक स्पष्ट वाणी देतो. हग्गाय 1:5 आपण वाचणार आहोत. 1:8 डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रगट करीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. डोंगरावर जा, लाकडं आणा आणि मंदिर बांधा. आमेन. ते आज माझं शीर्षक आहे. देवाची इच्छा आहे की आम्ही डोंगरावर जावं, आम्ही लाकडं आणावी आणि काय करावं? बांधावं. आमेन. बांधावं. आपल्या बाजूच्या व्यक्तीला म्हणूया, चला बांधूया, चला बांधूया, चला बांधूया. मला सांगू द्या, या ठिकाणी देवाने एक सारांश दिला. देव म्हटला की हे सर्व झालेलं आहे, तुम्ही विसरलेलं आहे, तुम्ही म्हणता वेळ आली नाही आहे, तुम्ही आपल्याच कामात गुंतलेलं आहे, तुम्ही सर्व काही केलेलं आहे, माझं मंदिर ओसाड पडलेलं आहे. मग तो त्याला एक वाणी देतो, एक शब्द देतो. तो म्हणतो की डोंगरावर जा. कुठे जा? डोंगरावर जा. मला सांगू द्या की आज देव आमच्याशी बोलत आहे. आज आम्हाला डोंगरावर चढण्याची गरज आहे. गुड फ्रायडेला आम्ही चढण्याचं वचन आम्ही बोललो नाही का? आम्ही सर्व वर चढत आहोत. देवाची इच्छा आहे की आम्ही आमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावं. देवाची इच्छा आहे की आम्ही थोडेसे एफर्ट्स घ्यावे. डोंगर चढताना मला सांगू द्या सोपं नाही आहे. डोंगर चढताना आम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागतात. आम्हाला वर चढावं लागतं, वर जावं लागतं. देवाची इच्छा आहे की आम्ही आमचे कम्फर्ट झोन, आमच्या खालच्या पातळ्या आम्ही सोडाव्या आणि आम्ही देवाकडे जावं. आम्ही देवाच्या गुप्त स्थानात जावं. जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या देवा सावलीखाली राहतो. देवाची इच्छा आहे की आम्ही जगातली मेंटॅलिटी, जगातले विचार आम्ही सोडून द्यावे आणि जे वरचे विचार आहेत, जे वर आहे त्याच्याकडे आम्ही पाहावं. सीक ye फर्स्ट द किंगडम ऑफ द लॉर्ड. त्याचं प्रथम धार्मिकता व नीतिमत्व मिळवा असं देव म्हणतो. आज आमची ही गरज आहे प्रियानो. आज आम्हाला वर जायचं. देवाचं वचन म्हणतं क्लाइंब अप द माउंटन, क्लाइंब अप द माउंटन. आज प्रियानो, ख्रिस्ती लोकांनो, आज शिलो मंडळी देव म्हणते की आपण वर जावं, आपण डोंगराकडे जावं. या जगातल्या गोष्टी आपण सोडाव्या. थोडं स्वतःला सेपरेट करा, सेपरेट करा जगापासून. वेगळं व्हा या जगामध्ये. जगाच्या रूढी परंपरेला तुम्ही सहमत होऊ नका. जगातल्या गोष्टीमध्ये गुंतू नका. थोडं वेगळं व्हा. तो म्हणतो की तुम्ही जगाचं मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तो म्हणतो की डोंगराकडे चढा, स्वतःला वेगळं करा. चला आपण डोंगराकडे जाऊया, थोडं प्रार्थना करूया, गुडघ्यावर जाऊया, थोडा वेळ प्रभूमध्ये घालूया, थोडे कष्ट घेऊया, थोडे इंटरसेशन्स प्रेयर करूया, थोडं फास्टिंग करूया, थोडं प्रेयर करूया. डोंगराकडे जाणं, वर जाणं म्हणजे जगापासून वेगळं करणं आहे. आम्ही खातो खातो, आम्ही पितो पितो, आम्ही मोबाईल बघतो बघतो, आम्ही व्हिडिओज पाहतो पाहतो, आम्ही स्क्रोल करतो करतो, पण त्यातून आमचा जीव संतुष्ट होत नाही. पण आज आम्हाला डोंगरावर जाण्याची गरज आहे. आज आम्हाला देवाच्या स्थानात जाण्याची गरज आहे. त्या मंदिरावर, त्या परमपवित्र स्थानामध्ये, त्या डोंगराकडे आम्हाला जाण्याची गरज आहे. वर जाण्याची गरज आहे. आज आमचे जुने विचार आम्हाला सोडून देण्याची गरज आहे. आम्ही देवासाठी एवढं केलं पुष्कळ, ते विचार सोडण्याची गरज आहे आणि आम्हाला वर जाण्याची गरज आहे. आज मला सांगू द्या प्रियानो, तुम्ही आणि मी, देव आमच्याकडनं ही अपेक्षा करत आहे. जर तुमचे नातेवाईक कुरकुर करत असतील, गॉसिप करत असतील, निंदा करत असतील, तुम्ही त्याचा सहभाग होऊ नका. सेपरेट व्हा. तुमचे मित्र निंदा करत असतील, गॉसिप करत असतील, तुम्ही त्याचा भाग होऊ नका. सेपरेट व्हा. कारण तुम्ही या जगातले नाही तर तुम्ही वर वस्ती करणारे लोक आहात. तुम्ही स्वर्गातले लोक आहात. तुम्ही मंदिरावर वसणारे लोक आहात. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस हॉटेलमध्ये जाता ना प्रियानो, त्यावेळेस तुम्ही त्या वेटरला एका प्रेमाने बोला, ब्रदर काय तुम्ही आम्हाला ऑर्डर घेऊ शकता, काय तुम्ही छान पाणी आणू शकता. स्माईल करा त्याच्याकडे. हे आमचं वेगळंपण आहे. चला चांगली टिप द्या. हे आमचं वेगळंपण आहे. ज्यावेळेस तुम्ही भरपूर जेवताल त्यावेळेस तुमचं जेवण उरतं ते घरी घेऊन जाऊ नका. उद्या खाईल, रात्री खाईल.
ते का गरीबाला द्या, हे आमचं वेगळंपण आहे. आज आपण डोंगरावर जाऊया प्रियानो, थोडा वेळ काढूया परमेश्वरासाठी, ठेवूया बाजूला गोष्टी सर्व, राहू द्या खालच्या गोष्टी खाली, आपण थोडं वर जाऊया, थोडा प्रार्थना आपण वाढूया, थोडं वचन वाचणं वाढूया, त्या परमेश्वराबरोबर वेळ आपण घालूया आणि वर आपण जाऊया. वर आम्हाला काय मिळणार आहे? काय मिळणार आहे वर? इट सेज दॅट क्लाइंब अप द माउंटेन अँड यू विल फाइंड टिम्बर. तुम्हाला वरती लाकूड मिळणार आहे, तुम्हाला वरती लाकूड मिळणार आहे, जे मंदिर बांधण्यासाठी उपयोगात ठरेल. मला सांगू द्या प्रियानो, ते लाकडं आज आमच्या जवळ आहेत, ते आम्हाला कुठं मिळणार आहेत? वर. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या समागमात राहू, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराबरोबर राहू, त्याच्या वेळेवर आम्ही वेळ घालू, परमेश्वर त्याच्या टॅलेंट्सने, त्याच्या सामर्थ्याने आम्हाला भरणार आहे. जे गिफ्ट्स आणि टॅलेंट्स आम्हाला त्याच्या सेवेसाठी लागणार आहे, त्याने आम्हाला भरणार आहे. कदाचित गीत गाण्याचं टॅलेंट असेल, उपासना करण्याचं टॅलेंट असेल, वचन सांगण्याचं टॅलेंट असेल, कसलंही टॅलेंट असेल, ते आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये भेटणार आहे. देव आम्हाला भरपूरने देईल, भरपूरने देईल. सामग्री आम्हाला वर भेटणार आहे, ती आमच्या मध्येच आहे, ती आम्हाला वर सापडणार आहे. ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये जाऊ, गुडघ्यात टेकू, परमेश्वराबरोबर बसू, त्यावेळेस आम्हाला समजणार आहे की माझं कॉलिंग काय. देवाने माझ्यामध्ये टॅलेंट्स भरलेले आहेत. आम्हाला ह्या चर्चमध्ये तर देवाने एवढे टॅलेंट्स भरलेले आहेत. जोयना इतकं छान बोलते, मला सांगते आमचे सगळे पास्टर इतके छान बोलतात, आमचं महिला मंडळ आहे, आमचे तरुण आहेत, आमचे लेकरं एवढे सुंदर बोलतात. हे सर्व टॅलेंट आहे. देवाने या मंदिराला टॅलेंटने भरलेलं आहे, या देवाने या लाकडांनी भरलेलं आहे. ते आमची सामग्री आहे मंदिर बांधण्यासाठी. आम्हाला वर जायचं आहे, जे ते आम्हाला भेटणार आहे. जोपर्यंत आम्ही जगामध्ये गुंतून असू, या जगातल्या गोष्टीमध्ये गुंतून असू, आमचा वेळ जर मोबाईल, इंटरनेट, यूट्यूब, इंस्टाग्राम ह्याच्यावरती असेल, तर आम्हाला परमेश्वर आमचे टॅलेंट्स कधी शोधू देणार नाही, आम्हाला सापडणार देखील नाही. पण ज्यावेळेस आम्ही वर जाऊ, ज्यावेळेस आम्ही वेगळे होऊ, ज्यावेळेस आम्ही डोंगरावर चढून जाऊ, मला सांगू द्या, आमचे टॅलेंटचा उपयोग देव करू लागेल. हालेलुया. आणि तो म्हणतो की ते घेऊन खाली या आणि माझं मंदिर तुम्ही बांधा, माझं मंदिर तुम्ही बांधा. आम्हाला खाली यायचं आहे आणि ते मंदिर बांधायचं आहे. आम्हाला खाली यायचं आहे आणि मंदिर बांधायचं आहे. ज्यावेळेस हे वचन त्या लोकांकडे आलं, एवढा स्ट्रॉंग आणि एवढा पॉवरफुल संदेश त्या लोकांकडे आला, मी तुमचं लक्ष ह्या वचनाच्या शेवटच्या भागाकडे घेऊन जातो. काय करायचं अशा वाणीचं? काय केलं पाहिजे ज्यावेळेस देव असं बोलतो की मी फुंकर घालील? आपले प्राधान्य बघा, आपले मार्ग तपासून बघा, आपले अंतकंड तपासून पहा. कन्सिडर युअर वेज. तुम्ही खाता पण तुम्ही संतुष्ट नाही, तुम्ही पिता पण संतुष्ट नाही, तुम्ही कपडे घालता पण तुम्हाला ऊब नाही. ज्यावेळेस देव या लोकांशी बोला, अशा कडक वाणीचं लोकांनी काय केलं पाहिजे? जर देव आमच्याशी बोलत आहे तर आम्ही काय केलं? कसा प्रतिसाद असला पाहिजे? कुठल्या प्रकारे अशा कडक अभिवचनाचा प्रतिसाद असला पाहिजे? कसं त्या लोकांनी रिस्पॉन्ड केलं पाहिजे? आणि त्या लोकांनी कसं रिस्पॉन्ड केलं आपण वाचूया. हग्गायाचा पहिला अध्याय 12 वचन. तेव्हा शलतियेलाचा पुत्र जरुबाबेल शलत्याचा पुत्र जरुबाबेल व मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा आणि यहोशवा यांनी सर्व अवशिष्ट लोकांसह आपला देव परमेश्वर याच्या वाणीस मान दिला. ह्याच्या वाणीस मान दिला. काय झालेलं आहे? ज्यावेळेस शब्द आला त्यावेळेस त्यांनी काय केलं? त्या शब्दाला मान दिला. हालेलुया. त्यांचा प्रतिसाद काय होता? त्यांनी मान दिला. ते भयभीत झाले, त्यांनी मान दिला, त्यांनी आज्ञा पाळली. मला सांगू द्या की आज्ञा पालन हे देवाला आवडणार आहे. हालेलुया. आज्ञा पालन देवाला आवडणार आहे. त्यांनी त्या वाणीचं काय केलं? त्यांनी ऐकलं. नुसतं ऐकलं नाही तर त्याच्यावर त्यांनी ॲक्शन घेतली, त्यांनी आज्ञा पाळली. आज देव आमच्याशी बोलत आहे. अनेकदा देव आमच्याशी बोलतो, आम्ही त्या वाणीचं करतो काय? काय करतो आम्ही? दर रविवारी या ठिकाणी प्रॉफेसी होते, त्या प्रॉफेसीचं आम्ही करतो काय? काय आम्ही त्या देवाला मान देत आहोत? काय आम्ही भयभीत होत आहोत? देवाचं भय आमच्यामध्ये आहे का? आज देव आमच्याशी बोलत आहे, या वाणीचं तुम्ही करणार काय? काय करणार आहे? मला सांगू द्या की आमचे प्राधान्य आम्ही विसरलेलो आहोत. आमचं प्रथम स्थान आम्ही विसरलेलो आहोत. आम्ही स्वतःला प्रथम स्थान दिलेलं आहे. आम्ही लेकरांना प्रथम स्थान दिलेलं आहे. पतीला आम्ही प्रथम स्थान दिलेलं आहे. आमच्या जॉबला आम्ही प्रथम स्थान दिलेलं आहे. आमच्या घराला आम्ही प्रथम स्थान दिलेलं आहे. अहो, त्या सर्व गोष्टींना वेळ लागत आहे. कारण त्याच्यामध्ये देवाला स्थान नाही. ज्या गोष्टीची सुरुवात देवापासून होत नाही त्या गोष्टी कधीच टिकणार नाही. ज्या गोष्टींची सुरुवात देवापासून होते ती गोष्ट टिकल्याशिवाय राहणार नाही.
ज्या गोष्टीमध्ये परमेश्वर आहे त्या गोष्टीमध्ये आशीर्वाद आहे. पेत्राने आपलं रात्रभर प्रयत्न केला, प्रयास केला, खूप कष्ट केले, मासा एकही हाती लागला नाही. पण ज्यावेळेस त्याच्या नावेवरती, त्याच्या बोटीवरती ज्यावेळेस येशू आला त्यावेळेस मासे पुरून उरले. ज्यावेळेस त्या एका बाईने, एका विधवेने ज्यावेळेस त्या प्रॉफिटला म्हटलं की तुझ्याजवळ काय आहे, ते म्हटली थोडंसं तेल आहे आणि थोडीशी भाकर आहे, ते खाऊन मी मरणार आहे, आत्महत्या करणार आहे. तो म्हटला तुझं थोडंसं तू मला दे. आणि पहा देव काय करत आहे, ज्यावेळेस तुझं थोडंसं तेल आणि थोडंसं पीठ तिने दिलं, देवाला दिलं, त्यावेळेस ते उरून पुरलं. हालेलुया. ते विकून तिचा निर्वाह झाला. ज्यावेळेस मला सांगू द्या, तो लहान लेकरू ज्यावेळेस येशू प्रवचन करत असताना त्यांना भूक लागली, लोकांना भूक लागली, त्यावेळेस ते लहान लेकराने डबा आणला होता. 2 मासे 5 भाकरी त्यांनी ते दिल्या आणि म्हटलं की परमेश्वराच्या हातात दिला आणि देवाने ते पुरून उरवल्या. 12 टोकऱ्या उरल्या. आमेन. ज्यावेळेस देव आमच्या जीवनामध्ये येतो, ज्यावेळेस आमच्या देव प्रत्येक भागामध्ये येतो, तो आम्हाला पुरून उरवणे इतका करणारा आमचा परमेश्वर आहे. पुरून उरेल इतका करणारा परमेश्वर आहे. जो देव फुंकर घालू शकतो तो पुरून उरेल इतके आशीर्वाद देणारा आमचा देव आहे. पुरून उरणारे आशीर्वाद देणारा आमचा देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आमचं प्राधान्य आम्ही तपासून पाहूया. आज आम्ही कोठे आहोत हे आम्ही तपासून पाहूया. काय आहे देवाचं मंदिर आज माझ्यासाठी? त्या लोकांनी तर आज्ञा पाळली, ते लोक भयभीत झाले. आज तुमचं काय? आज माझं काय? चला आपण देवाच्या वाणीला मान देऊया. चला आपण देवाच्या शब्दाला मान देऊया. काय आहे माझं मंदिर? का आहात तुम्ही इकडे? एक उद्देश आहे ना. असं होऊ शकतं का की माझं इथं येणं हे देवाचा उद्देश आहे? ज्या ऑफिसमध्ये मी काम करतो, देर इज अ रिझन फॉर इट. ज्या घरामध्ये देवाने मला ठेवलेलं आहे, देर इज अ रिझन फॉर इट. ज्या कुटुंबामध्ये देवाने मला ठेवलेलं आहे, देर इज अ रिझन फॉर इट. जे लेकरं मला देवाने दिलेले आहे, देर इज अ रिझन फॉर इट. जे लोक तुम्हाला देवाने दिलेले आहे, देर इज अ रिझन फॉर इट. तुमची पत्नी तुम्हाला देवाने दिलेली आहे, देर इज अ रिझन फॉर इट. हे शहर तुम्हाला देवाने दिलेलं आहे, या शहरामध्ये तुम्हाला ठेवलेलं आहे, कारण त्याचं कारण आहे. ज्या देशामध्ये देवाने तुम्हाला ठेवलेलं आहे त्याचं कारण आहे. कारण देव तुम्हाला असं तसं समजत नाही, तर देव त्याचे कारागीर तुम्हाला समजतो. तुमचं देव तुम्हाला असे लोक म्हणतो, माझे लोक. तो म्हणतो की तुम्ही माझं वसतिस्थान आहात. आज आमचं घर देवाचं मंदिर आहे. आज आमचं ऑफिसचं ठिकाण देवाचं मंदिर आहे. आज आमचे लोक देवाचं मंदिर आहे. देवाला या शहरामध्ये उतरून यायचं प्रियानो. देवाला आमच्या घरामध्ये उतरून यायचं प्रियानो. देवाला आमच्या अंतकरणामध्ये उतरून यायचं आहे. जिथे आम्ही जमतो, जिथे 2 किंवा 3 जमतात, त्या ठिकाणामध्ये देवाला उतरून यायचं आहे. आमचा देव फक्त आता विटा सोन्याच्या मंदिरात राहणारा नाही, तर आमचा देव जिवंत धोंड्यांमध्ये, जिवंत शरीरांमध्ये, जिवंत लोकांमध्ये, जिवंत मंडळांमध्ये राहणारा आमचा देव आहे. आज तो पुणे शहराला त्याचं मंदिर बनवू इच्छितो. आज या देशाला त्याचं मंदिर बनवू इच्छितो. ही मेक्स यू द हाऊस ऑफ द लॉर्ड. ही वॉन्ट्स यू टू बी द हाऊस ऑफ द लॉर्ड. आज तो तुम्हाला बोलवत आहे. इथं जे आहे तुमच्या अंतःकरणाची भक्ती अग्नी आहे, ती विझू देऊ नका. कारण परमेश्वर म्हणत आहे, चला आपण बांधूया. 3 प्रॉफेसीज आमच्याकडे आला. ससाने म्हटले की दिवस आहे तोच काम करा, वेळ. पास्टर म्हटले सामग्रीचा विचार करू नका, सामग्री देव पुरवेल. सिस्टर त्रिभुवन म्हटले की उठा, कारण प्रकाश तुमच्याकडे आलेला आहे. हालेलुया. चला तरुणांनो उठूया, कारण आपल्याला मंदिर बांधायचं आहे. चला वीरांनो उठूया, कारण आपल्याला मंदिर बांधायचं आहे. एल्डर्स आणि डिकन्स उठूया, आपल्याला मंदिर बांधायचं आहे. क्वायर यावेळेस पुढे येईल, आपल्याला मंदिर बांधायचं आहे. कम ऑन क्वायर, पुढे या. चला सेवकांनो उठा, कारण आपल्याला मंदिर बांधायचं आहे. आम्हाला मंदिर बांधायचं आहे. देवाने मला तारण दिलेलं आहे, माझ्या पापांची सुटका केलेली आहे. त्याच्या मागे एक कारण आहे. देवाने मला इथं आणलेलं, त्याच्या मागे एक कारण आहे. माझा ऍक्सिडेंट झाला पण मी मेलो नाही, त्याचे कारण आहे. मी हॉस्पिटलमध्ये मरण पावत होतो, पण देवाने मला जिवंत केलं, त्याचे एक कारण आहे. देवाने मला पडू दिलं नाही, त्याचं एक कारण आहे. देवाने माझं सर्व उद्ध्वस्त केलं, त्याचं एक कारण आहे. देव माझं लक्ष वेधी इच्छितो. अहो मी मेलो नाही, त्याचं एक कारण आहे. कारण देव म्हणतो की तू माझं मंदिर आहे, तू माझं वसतिस्थान आहे. तुझ्याद्वारे माझं सानिध्य मी घेऊन जाईल. तुझ्याद्वारे मी या लोकांमध्ये आपली वस्ती करेल. तुझ्याद्वारे. हालेलुया. चला उठूया आणि मंदिर बांधूया. चला उठूया आणि मंदिर बांधूया. आपल्या बाजूच्या व्यक्तीला म्हणा, चला मंदिर बांधूया. चला मंदिर बांधूया.
चला मंदिर बांधूया. उठा वीरांनो, करा तयारी, तुम्ही कारागीर, प्रभूचे बांधा मंदिर, प्रभूचे बांधा मंदिर. उठा वीरांनो, करा तयारी, तुम्ही कारागीर, प्रभूचे बांधा मंदिर, प्रभूचे बांधा मंदिर. मंदिर पाया येशूराया, मंदिर पाया येशूरा, येतची बसे देवराया, येतची बसे देवराया. समर्पणाच्या डोंगरापुढे, समर्पणाच्या डोंगराकडे जाऊन याना जिवंत दोन, जाऊन याना जिवंत दोन. चौकडे गाली घराडे धरा मंदिर, प्रभूचे प्रभूचे बांधा मंदिर. उठा वीरांनो, करा तयारी, तुम्ही कारागीर, प्रभूचे बांधा मंदिर, प्रभूचे बांधा मंदिर. विटा चुन्याचे ना मातीचे, विटा चुन्याचे, आमेन. सजीव दोंडे हे जीवनाचे सजीव दोंडे. हो आज लागली तुटले फुटले, आस लागली तुटले फुटले, अंधारे चौकडे बिखरले, अंधारे चौकडे. जे अंतरले मंद झाले, लावू हात भार, प्रभूचे. Come on, choir, let's build the house of the Lord. उठा वीरांनो, करा तयारी, तुम्ही कारागीर, प्रभूचे बांधा मंदिर, प्रभूचे बांधा मंदिर. ओ सोडा आळस बंधन तोडा, सोडा आळस बंधन तोडा. पापात्म्याचा, पापात्म्याचा होईल सांगा सुवार्ता, आत्मे जिंका, सांगा सुवार्ता, आत्मे जिंका. गेल्या अडकळ, मेन हालेलुया, हालेलुया. ह्या सामर्थ्य ते वाटण्याचे बनवशील वीर, प्रभूचे हालेलुया, प्रभूचे बांधा मंदिर, प्रभूचे बांधा मंदिर, प्रभूचे बांधा मंदिर. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. हालेलुया. असं देवाचं वचन लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. हग्गायचं पुस्तक पहिला अध्याय शेवटचं वचन आपण वाचूया. 9 नंतर 10 आणि 11 आपण वाचूया. हालेलुया. किती लोकांच्या आत्मा आज उत्तेजित झालेला आहे. इथं असं वचन लिहिलं आहे की त्याने देवाच्या वाणीने, देवाच्या आत्म्याने त्यांचा आत्मा स्टर केलेला आहे. देवाने त्यांच्या आत्म्याला उत्तेजित केलेला आहे. हालेलुया. माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे की देवाच्या शब्दाने आज तुमच्या अंतकरणाला पेटवलेला आहे. तुमच्या अंतकरण आज उत्तेजित झालेले आहे. आणि एवढंच नाही प्रियानो, पिक्चर अभी बाकी आहे. पिक्चर अभी, मला सांगू द्या की हे पुस्तक इतकं छान आहे. हग्गायचं दुसरं पत्र जे आहे ते इतकं छान आहे. जर मला पास्टरने पुन्हा संधी दिली, जर देवाने चान्स दिला तर मी निश्चित त्यातून प्रीच करेन. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की मंदिर पूर्ण करण्यास कुणी कुणी भाग घेतला माहिती आहे तुम्हाला? तिथं असं लिहिलेलं आहे, 2 अध्याय 9 वचन. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. या मंदिराचे गौरव पहिल्यापेक्षा कसं होईल, पहिल्यापेक्षा कसं होईल. आणि एज्राच्या पुस्तकात पुढे असं लिहिलेलं आहे, एज्राच्या पुस्तकात 2 अध्याय 9 वचन, एज्राच्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी जरुबाबेल, यहोशाफाट, एल्डर्स आणि डिकन्स, कुटुंबातले प्रमुख आणि ते अल्पाशे लोक, सर्व लोक एकत्र आले. हालेलुया. मी अशी विनंती करतो, यावेळेस पास्टर पुढे येतील. पास्टर तुम्ही पुढे या, संदीप तू पुढे येशील. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी जरुबाबेल जो गव्हर्नर होता, राज्य अधिकारी, त्या ठिकाणी यहोशाफाट जो हाय प्रिस्ट होता, त्या ठिकाणी घरातले वडील, मुख्य प्रमुख लोक ते पुढे आले आणि त्यांनी मिळून देवाचं मंदिर बांधलेलं आहे. त्यांनी मिळून देवाचं मंदिर बांधलेलं आहे. तरुणांनो चला मंदिर बांधूया, एल्डर आणि डिकन चला मंदिर बांधूया, महिला मंडळ चला मंदिर बांधूया, लेकरांनो चला मंदिर बांधूया, चला मंदिर बांधूया. त्यांनी सर्वांनी मिळून ते मंदिर बांधले. मला म्हणते देवाचं काम हे एका व्यक्तीचं नाहीये, देवाचं काम आम्हा सर्वांना.
हे फक्त पास्टर्स, लीडर्स आणि एल्डर्स नाही आहे, ते आम्हा सर्वांचं आहे. तुम्हा आणि माझा आहे. तुम्ही आणि मी त्याचे कारागीर आहोत, तुम्ही त्याचे वीर आहोत. चला बांधूया मंदिर. आपल्या बाजूच्या व्यक्तीला हलवा आणि म्हणा, चला देवाचं मंदिर बांधूया. कम ऑन choir, let's build the house of the Lord. चला मंदिर बांधूया, चला मंदिर बांधूया. बांधा मंदिर प्रभूचे, बांधा मंदिर, बांधा मंदिर प्रभूचे, बांधा मंदिर, बांधा मंदिर प्रभूचे, बांधा मंदिर, बांधा मंदिर प्रभूचे, बांधा मंदिर. ओ उठा वीरांनो, तुम्ही कारागीर प्रभूचे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूची वेळ आली आहे. त्याचं मंदिर आता ओसाड नाही होणार. ह्याचं गौरव पहिल्यापेक्षाही अधिक होणार आहे. या नवीन मंदिराचं गौरव जुन्या मंदिरापेक्षाही मोठं असणार आहे. देवाचं काम या शहरामध्ये, आमच्या घरांमध्ये, आमच्या लेकरांमध्ये होणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोलो येशू मसीह की हालेलुया. जर तुमच्या अंतःकरण आज प्रभूने उत्तेजित केले असेल तर तुम्ही मोठ्याने परमेश्वराला गौरव द्याल. हालेलुयाचा गजर तुम्ही परमेश्वराला करा. हालेलुया. थँक यू सो मच. Thank you.